तुमचा वेळ निश्चित करू शकता. नेहमी आपल्यासोबत एक पुस्तक छोटं असेल, मोठं असेल, सोबत ठेवा. यादी तयार करा पुस्तकांची. मी किती वाचले, कुठले वाचले. शांत ठिकाण शोधा. टीव्ही असेल, इंटरनेट असेल, याचा वापर कमी करा. नाहीतर सर्वच जण अनुभवतात. मोबाईलमध्ये टुंकन वाचलं की लगेच मोबाईल हातात घेतला. 5 मिनिट सुद्धा आपण निश्चिंत त्या मोबाईल शिवाय राहू शकत नाही. हे आताचं थोडंसं आपलं जीवन झालेलं आहे. नोंद ठेवण्याची सवय लावा. जुन्या पुस्तकांच्या दुकानांना भेट द्या. लायब्ररीचा दिवस ठरवा. वाचन आनंददायी बनवा. मोठे उद्दिष्ट ठेवा आणि वाचनाचा तास किंवा वेळ ठरवा आणि वाचा. तर हे एक सवय जोपासण्याचे मार्ग आहेत. त्यानंतर वळूया आपण ई रिसोर्सेस कडे. बघा, आपण पारंपरिक ग्रंथालय, ज्याला आपण ट्रेडिशनल लायब्ररी म्हणतो, तिथून आपण थोडंसं मॉडर्न लायब्ररीकडे वळलो आणि मॉडर्न लायब्ररीच्या नंतर जी नवीन संकल्पना आली ती डिजिटल लायब्ररी आली आणि आता तर आपण व्हर्च्युअल लायब्ररी. ह्या सगळ्या ग्रंथालयाचा प्रवास आहे. तुम्हाला ग्रंथालयामध्ये पुस्तकं पण दिसतील, काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम पण दिसतील, तुम्हाला काही लायब्ररीचं वेबसाईट, पोर्टल, त्याच्या माध्यमातून तुम्ही काही ऍक्सेस करू शकाल. असं व्हर्च्युअल लायब्ररी, डिजिटल लायब्ररी. एक ओपॅक नावाची जी कॉन्सेप्ट आहे, जे विद्यार्थी मित्र आज इथे उपस्थित आहे, जी तालिका असते ती तालिका तुम्ही ग्रंथालयात बघता, तुमच्या मोबाईल वरून सुद्धा बघू शकता, ऑनलाईन बघता, म्हणून त्याला आपण ऑनलाईन पब्लिक ऍक्सेस कॅटलॉग म्हणतो. आणि सपोज तुम्हाला इथून एखाद्या कलकत्ता विद्यापीठाची लायब्ररी तुम्हाला ऍक्सेस करायची असेल किंवा लायब्ररी ऑफ काँग्रेस US ची लायब्ररी ऍक्सेस करायची असेल किंवा तुम्हाला एखादी मुंबईची IIT ची लायब्ररी ऍक्सेस करायची असेल, तर तुम्हाला वेब ओपॅक म्हणजे त्यांचा कॅटलॉग ऑलरेडी आहे. तुम्हाला फक्त त्या युनिव्हर्सिटीचं नाव आणि कॅटलॉग शब्द टाकला तर तुम्ही वेब ओपॅक सुद्धा सर्च करू शकता. म्हणजे तुमच्या ठिकाणावरून तुम्ही त्यांची लायब्ररी ऍक्सेस करू शकता. अशीच आमच्या विद्यापीठाची सुद्धा sdbu.krc.ac.in आहे. आमचं लायब्ररी पोर्टल जे आहे तिथे तुम्हाला मिळेल आणि तिथले काय रिसोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे दिसतील. काही सबस्क्राईब केलेले आहेत, काही फ्री पण तुम्हाला मिळू शकते. रीडिंग मटेरियल कुठले कुठले असू शकतात? विद्यार्थी मित्र कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात, वेगळे वेगळे एन्सायक्लोपीडियाज आहेत, काही इयर बुक्स आहेत. करंट अफेअर्स साठी तुम्ही नेहमी इयर बुक्सचा वापर करत असता. काही रिसोर्सेस असे आहेत ज्याच्यामधून तुम्हाला नोट्स मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल EPG पाठशाला आहे. शोधगंगा मधून तुम्हाला थेसिस मिळू शकतात ऑनलाईन. आपण काही स्क्रीनशॉट्स पण बघणार आहोत. काही डाटाबेसेस तुमच्या लायब्ररीने सबस्क्राईब केले असेल, काही तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे पण बघू शकता डाटाबेसेस. जे काही फ्री असेल ते तुम्ही बघू शकता. DOAB डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स. एक असं PDF बुक शोधण्यापेक्षा एका डिरेक्टरीला जायचं आणि तिथे आपल्या विषयानुसार तुम्ही शोधू शकता. DOAJ दॅट इज डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स. DOAR काही रिपॉझिटरीज. रिपॉझिटरीज पण आपण बघणार आहोत स्क्रीनशॉट. तर इन्फ्लिबनेट सेंटरच्या वेबसाईट. आता ही इन्फ्लिबनेट सेंटर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? ही इन्फ्लिबनेटची वेबसाईट खूप रिसोर्सफुल आहे. तुम्हाला इथे सर्व स्क्रीनवर दिसते आहे. शोध गंगा असेल, इनकॅट इंडियन कॅटलॉग म्हणजे all the universities have contributed their catalog at one place, that is INCAT. So you can access that. EPG Pathshala is very much important for you to search, to access your notes related to your subject. बघा, इथे तुम्हाला तुमच्या विषयाचे इथे नोट्स मिळू शकतात. EPG पाठशाला इथे सुद्धा काही रिसोर्स पर्सननी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि तुम्ही इथे स्टुडंट कॉर्नरला जाऊन जस्ट क्लिक ऑन स्टुडंट कॉर्नर आणि तुम्हाला तुमच्या विषयानुसार तुम्ही शोधू शकता. स्टुडंट कॉर्नरला गेल्यानंतर तुम्हाला ई कंटेंट मिळेल तुमच्या विषयामध्ये. त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला
सर्व विषय मिळतील. आता बघा, काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल की इथे सर्व इंग्लिश मध्ये आहे, तर आपण काय करायचं, तर इंग्लिश मध्ये तुम्ही सर्च करा आणि आता तुम्हाला चॅट जीपीटी सुद्धा तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करून देते आणि गुगल ट्रान्सलेटर सुद्धा करून देते. त्यामुळे इंग्लिशकडे ऍक्सेस करायला घाबरू नका, कारण जे मटेरियल आपल्याला पाहिजे आहे ते इथे उपलब्ध असते. सो यू कॅन ऍक्सेस दिस ऑल सब्जेक्ट वाईज इन्फॉर्मेशन. एक जस्ट मी एक्झाम्पल म्हणून ह्युमन राईट्स वर शोधलं, तर तिथे तुम्हाला सर्व मॉड्यूल्स उपलब्ध होतात आणि त्या मॉड्यूल्स मधून तुम्ही सर्च करू शकता. एक मॉड्यूल सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व त्याच्यामधले सब मॉड्यूल सुद्धा मिळतात. दॅट यू कॅन सर्च, यू कॅन गेट द टेक्स्ट मध्ये मिळते. सेल्फ लर्निंग मटेरियल आहे. तुम्हाला व्हिडिओज पण इथे सेल्फ लर्निंग मध्ये मिळते आणि लर्न मोर वर क्लिक केलं तर तुम्हाला ज्या काही रेफरन्स मटेरियल्स असतात ते उपलब्ध होते. नेक्स्ट शोध गंगा. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की आज थेसिस किती उपलब्ध आहेत. 5,78,586 इतके थेसिस या सर्व युनिव्हर्सिटीजनी अपलोड केलेले आहेत. एक्सक्यूज मी. सिनॉप्सिस किती आहेत, प्रोजेक्ट्स किती आहेत, तर हे एवढे थेसिस इथे आपल्याला ऑनलाईन ऍक्सेस करण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण गाईड नुसार शोधू शकतो, युनिव्हर्सिटी वाईज शोधू शकतो. आपल्या समोर अशी लिस्टिंग येते. पर्टिक्युलरली आपलं थेसिस सुद्धा तुम्ही शोधू शकता. गुगलवर सपोज एखादा थेसिस तुम्हाला मिळाला तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथला डीओआय कॉपी करायचा आहे. डीओआय काय आहे, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. जे काही डिजिटल फॉर्म मध्ये असते त्याला एक जसा आपला युनिक फोन नंबर असतो, सेल नंबर असतो, सेम डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर नंबर असतो. तर तो कॉपी करायचा आणि तो तुम्ही एक तर शोधगंगामध्ये शोधू शकता किंवा गुगलमध्ये शोधू शकता. सो पर्टिक्युलरली थेसिस विल बी ओपन इन फ्रंट ऑफ यू. आणखी महत्वाचं, एखाद्या थेसिसला तुम्हाला साईट करायचं असेल तर तुम्हाला खाली सायटेशन स्टाईल फॉर्मॅट मध्ये एक स्टाईल मॅन्युअल मध्ये तो संदर्भ रेफरन्स लिहिलेला असतो. सो दिस शोधगंगा इज अ रेझर्वॉयर ऑफ इंडियन थेसिस. पूर्ण भारतामधले थेसिस आपल्याला या शोधगंगामध्ये पाहायला मिळतात. डिपार्टमेंट वाईज, युनिव्हर्सिटी वाईज तुम्ही सर्च करू शकता. एखाद्या कीवर्डनी सर्च करू शकता. एखाद्या पर्टिक्युलरली थेसिस तुम्ही ओपन करू शकता, त्याचे पूर्ण सायटेशन डिटेल्स तुम्हाला मिळू शकतात. हा पूर्ण एक थेसिस तुमच्या समोर ओपन झालेला आहे. चॅप्टर वाईज तुम्ही ते डाउनलोड करू शकता, प्रिंट पण करू शकता. नेक्स्ट वन सर्च इंजिन फॉर पीडीएफ फाइल्स इज पीडीएफ ड्राइव. So you can see on the screen that how much number ebooks are available here and you can download freely. So now next we are moving towards open access sources, that is institutional repositories, subject based repositories, ETDs, e-journals, ebooks, e-patents, databases and repositories. So one of the database, JSTOR, you can see more than 12 million articles in 75 disciplines. तर 12 मिलियन अकॅडमिक जर्नल आर्टिकल्स या JSTOR मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. वर्ल्ड ई बुक लायब्ररी आहे. 30 मिलियन ई बुक्स आर अवेलेबल हिअर. नेक्स्ट इज लायब्ररी जेनेसिस. त्याच्यानंतर बुक फाय. तुम्ही इथे बुक फाय मध्ये नॉन प्रॉफिट प्रोजेक्ट्स आहेत. मोर देन 2.4 मिलियन बुक्स फ्रीली अवेलेबल. आणि लायब्ररी जेनेसिस, लिबजेन मध्ये 3.0 मिलियन ई बुक्स. तर इतके मटेरियल, इतकं लिटरेचर तुम्ही फ्रीली ऍक्सेस करू शकता
या लायब्ररीज वेबसाईटवरून. झेड लायब्ररी नावाची वर्ल्ड्स लार्जेस्ट ई बुक लायब्ररी आहे. इथे 3.5 मिलियन बुक्स, मोर दॅन 52.4 मिलियन आर्टिकल्स are available in Zed library. So these all the resources are available here. Then this is one of the search engine. Scholarly publications, scholarly journal articles तुम्हाला पाहिजे असेल तर या सर्च इंजिनला जायचं. इथे तुम्हाला स्क्रीनवर on left side you can see journal articles, then thesis, books, patents, reports, course material, maps, videos. हे सर्व या academic base field base, that is Bielefeld academic search engine. Then regarding to the ETDs, ETD म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक थेसिस अँड डेझर्टेशन. सर्व सोर्सेस इथे उपलब्ध आहे. काही युरोप कंट्रीज मधले आहेत, काही NDLTD नावाची एक डिवोटेड वेबसाईट आहे, तिथे तुम्हाला डेझर्टेशन अँड थेसिस मिळतात. तर युरोप कंट्रीज मधले 0.7 thesis, million thesis, 28 European countries has contributed for this, and NDLTD that is more than 4.5 million ETDs. इतके इलेक्ट्रॉनिक थेसिस अँड डेझर्टेशन्स या कंट्रीजच्या अंतर्गत इथे आपल्याला ऍक्सेस करायला मिळतात. गुगल स्कॉलर सुद्धा आपल्याला काही स्कॉलरली पब्लिकेशन प्रोव्हाइड करत आहे. ओव्हर 10,000 पब्लिशर्स अँड ऑथर्स आर कॉन्ट्रीब्युटिंग हिअर. तर इथे सुद्धा आपण गुगल स्कॉलर वर सर्च करू शकतो. फ्री ई बुक्स अँड कोर्सवेअर आहेत, काही MIT ओपन कोर्सवेअर आहेत. नेक्स्ट DOAB, वी टॉक्ड अबाउट दॅट इट इज अ डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस बुक्स. तुम्हाला ई बुक्स पाहिजे असेल तर DOAB मध्ये शोधायचं. इट इज अ डिरेक्टरी. डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट गुटनबर्ग, इथे सुद्धा आपण सर्व प्रकारचं बघा. या प्रोजेक्ट गुटनबर्ग मध्ये मला मराठ्यांचा इतिहास हे मराठी पुस्तक सुद्धा इथे मिळालेलं आहे प्रोजेक्ट गुटनबर्ग मध्ये. तर सर्व भारताचं मराठीमध्ये लिटरेचर इथे उपलब्ध आहे. तर ह्या काही महत्वाच्या वेबसाईट्स आहेत. देन इंटरनेट आर्काइव्ह, दिस इज अ 500 मिलियन वेब पेजेस आर अवेलेबल हिअर. बरेच जे काही चॅनल्स असतात ते इथनं माहिती घेतात आणि updated information is available here. So they access and they show in the channels, TV channels. So this is one of the United Nations data. It's a world of information. Here you can search for all data regarding to India also. तुम्हाला काही इंडिया मधलं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला इथे मिळू शकते. तर ही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, एक मी इंडिया कीवर्ड टाकलं तर मला टोटल पॉप्युलेशन, ऍव्हरेज अॅन्युअल रेट, लाईफ एक्सपेक्टन्सी असे काही आर्टिकल्स, टोटल फर्टिलिटी रेट ऑफ इंडिया असे काही आर्टिकल्स इथे उपलब्ध आहेत. ओपन ऍक्सेस बिब्लिओग्राफिक सायटेशन फुल टेक्स्ट सोर्सेस रिसर्चर्स साठी, फॉर द रिसर्च स्कॉलर्स, फॉर अकॅडमिक पर्पज you can go for the ResearchGate. There are 11 million researchers, 100 million publications. It is totally devoted for the scientists. So Microsoft Academia also is providing you 80 million papers. So you can go to the academic.microsoft.com. Open Grey literature which is not published, it is all provided on this website. Not published in the sense that काही असे डेझर्टेशन, काही थेसिस आपल्या इथे रेफरन्स मटेरियल मध्ये असते जे पब्लिश नाही होत, त्याला आपण ग्रे लिटरेचर म्हणतो. तर हे ग्रे लिटरेचर युरोपियन कंट्रीज तर आपल्याला दिसते की 700,000 बिब्लिओग्राफिकल रेफरन्सेस या ग्रे लिटरेचरचं युरोप मधलं इथे अवेलेबल आहे. रिसर्च रिपोर्ट्स आहे, डॉक्टरल थेसिस आहेत. तर opengray.eu या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स ही एक डिरेक्टरी आहे. तिथे तुम्ही जगामधले सर्व जर्नल्स इथे ऍक्सेस करू शकता.
तर या डिरेक्टरीमध्ये तुम्ही यू कॅन सर्च फॉर द इंडियन जर्नल्स ऑल्सो. वेन as a teacher, as a research scholar, when you think about where to publish your research papers, you can go for this journals, DOAJ, that is Directory of Open Access Journals. Directory of Open Access Books, you can search as per the subject wise तुम्ही सर्च करू शकता इथे, आणि तुम्ही ई बुक्स मेनली इथे प्रोव्हाइडेड आहे. All related subject, maybe the life sciences, business, chemistry, all subjects are available here. Then we come to the repository. Repository म्हणजे काहीतरी साठवणं. आता प्रत्येक इन्स्टिट्यूशन आपली रिपॉझिटरी बनवत असते. आता या रिपॉझिटरी मध्ये काय असते, तर या रिपॉझिटरी मध्ये फॅकल्टी मेंबर्स, टीचर्स असेल, त्यांचे रिसर्च पब्लिकेशन असेल, जिथे पीजी असेल, रिसर्च स्कॉलर्स, पीएचडी स्टुडंट्स असतील, यांचं रिसर्च पब्लिकेशन हे आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये ते स्टोअर करायचं असते. लायब्ररीला एक इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी डेव्हलप करायची असते. तर जागतिक स्तरावर प्रत्येक देशाने, प्रत्येक इन्स्टिट्यूटनी ही खंडाप्रमाणे, म्हणजे एशिया असेल किंवा युरोप कंट्रीज असेल, तर ही लिस्टिंग प्रमाणे कंट्री वाईज आपली स्वतःची इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी डेव्हलप केलेली आहे. तर तुम्ही A to Z असं सर्च करू शकता रिपॉझिटरीज. यू कॅन ब्राउज बाय कंट्री अँड रिजन. One of the repository I have highlighted here regarding to the NCL digital repository. So this repository has been developed and provided in the language English and Marathi. So all the journal articles, theses and dissertations are available here. NCL म्हणजे पुण्याची आहे. Next we come to the oercommons.org. OER means सर्व फ्री ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस इथे ठेवलेले आहेत. इथे तुम्ही स्वतःचे सुद्धा रिसोर्सेस अपलोड करू शकता. सब्जेक्ट वाईज, एज्युकेशनल लेवल, स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही सर्च करू शकता. सब्जेक्ट लिस्टिंग आहे, त्याच्यामधनं फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला जर काही ऍड करायचं असेल तर राईट साइडला अप्पर साइड ऍड OER, कुठलंही इन्स्टिट्यूशन स्वतःचं OER इथे ऍड करू शकतं. एज्युकेशन लेवल जस्ट मी ग्रॅज्युएट प्रोफेशनल इथे सिलेक्ट केलेलं आहे, आणि लेफ्ट साइडला तुम्हाला सर्व फिल्टर्स दिसतात, सब्जेक्ट्स दिसतात. एक कीवर्ड मी टाकला इथे, तर 901 रिझल्ट आपल्याला इथे दिसलाय की आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज मधलं लिटरेचर अवेलेबल आहे. यू कॅन गो फॉर द रिझल्ट ऑफ अप्लाइड सायन्स 3722 आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री, हे सुद्धा तुम्हाला इथे आर्टिकल मिळेल. तर असं लिटरेचर सब्जेक्ट वाईज यू कॅन एक्सेस ऑन दिस oercommons.org. Computer science, all the subjects you can access. Then we come to the Google Scholar. When you search on Google, just go to the Google Scholar for scholarly publication. I just added one culture of Indians. This is the keyword. And I just want to tell you, the purpose of telling you that you can cite from here. बघा, कुठलंही आर्टिकल तुम्ही गुगल स्कॉलर वर गेले तर तुम्हाला इथे साईट दिसते. हे साईट का करायचं असते ते मी पुढे सांगते. साईट वर जर क्लिक केलं तुम्ही तर तुमच्या समोर असं वेगळे वेगळे स्टाईल मॅन्युअल दिसतात, आणि त्याच्यामधनं आपल्याला एक स्टाईल मॅन्युअल निवडायचा असतो. तो मी इथे APA निवडलेला आहे, दॅट इज अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. तर हा फॉर्मॅट जो आहे ते आता आपल्याला, पूर्वीचे जे दिवस होते, आम्ही संशोधकांनी असं लिहू काढलेलं आहे की ऑथर लिहिलं, इयर लिहिलं, टायटल लिहिलं वगैरे वगैरे. आता तुम्हाला रेडीमेड सर्व मिळते आहे, फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, कॉपी करायचं आणि वर्ड फाईल मध्ये पेस्ट करायचं आहे. तर गुगल स्कॉलर मधलं कुठलंही लिटरेचर तुम्ही घेतलं तर असं साईट करणे जरुरी आहे. का साईट करायचं आहे? कारण प्लॅगरिझम एक कॉन्सेप्ट आहे, तो मी सांगते. तर इतके सारे एज्युकेशनल सर्चिंग साठी आपल्याला, तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे की हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. वेगळ्या वेगळ्या कंट्रीजचे रेकॉर्डेड लेक्चर्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स, आपल्या इथे काही ट्युटोरियल्स आहेत.
तर ते ट्युटोरियल्स तुम्ही बघू शकता. मेनी मोर युजफुल रिसोर्सेस, सो मेनी रिसोर्सेस वी कॅन लर्न. खान अकॅडमी नावाचं एक चांगलं, तुम्ही एखादी कॉन्सेप्ट शिकायची असेल तर खान अकॅडमी वरून सुद्धा आपण शिकू शकतो. कारण आता सेल्फ लर्निंग, आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये इतके काही वर्टिकल्स आहेत, त्या वर्टिकल्स मधून तुम्हाला मूक कोर्सेस घ्यायचे आहेत, काही फ्री लर्निंगचे आहेत, व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस आहेत. तर तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या याच्यावरून सुद्धा त्या विषयाचं शिकू शकता आणि 2 क्रेडिट साठी तुम्ही घेऊ शकता. तर खूप रिसोर्सेस आहेत, ओपन ऍक्सेस मधले सुद्धा आहेत, ते रिसोर्सेस तुम्ही घेऊ शकता. ही कॉन्सेप्ट प्लॅगरिझम मी इथे का सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप सवय असते कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं. तर कुणाचंही आपण काही कॉपी करायचं असेल तर संदर्भ देणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या प्लॅगरिझम मध्ये 2 गोष्टी आहेत. इंटलेक्च्युअल थेफ्ट म्हणजे तुम्ही कोणाचं घेत असाल पर्सन्स आयडिया, त्याला एक्नॉलेज म्हणजे थँक्यू म्हणत नसाल, ही सुद्धा तुमच्या एक इंटलेक्च्युअल थेफ्ट मध्ये येऊ शकते. आणि फ्रॉड म्हणजे तुम्ही कुणाचं घेत असाल आणि त्याला थँक्यू म्हणणं तर दूरच, परंतु आपण संदर्भ सुद्धा टाकत नाही. तर ह्या 2 गोष्टी फार प्लॅगरिझम मधल्या 2 अस्पेक्ट खूप महत्वाचे आहेत. तर हा प्लॅगरिझम शब्द कुठून आला, तर एक लॅटिन मधून आला आणि त्याचा अर्थ जो आहे तो आहे किडनॅप. तर फॅब्रिकेशन आणि फॉल्सिफिकेशन 2 गोष्टी आहेत. बघा, सपोज संशोधन तुम्ही करत असाल आणि सर्वे तुमचा सोशल सायन्सेस मध्ये करायचा आहे आणि तुम्ही सर्वे न करता टेबलवरच सगळे आकडे भरत आहे, दॅट इज फॅब्रिकेशन. आणि लॅबोरेटरी मध्ये काम न करता तुम्ही त्याचे रीडिंग लिहत आहे, दॅट इज फॉल्सिफिकेशन. सो दिस इज 2 कॉन्सेप्ट, दॅट इज मिसकंडक्ट. तर या प्लॅगरिझम मध्ये 4 गोष्टी येतात. कॉपिंग फ्रॉम अ सोर्स विदाउट एक्नॉलेजिंग इट, कुणाचं घेतलं आणि थँक्यू म्हटलं नाही, कुणाच्या आयडियाज घेतल्या, त्या ऑथरचा संदर्भ लिहिला नाही. पॅराफ्रेझिंग, तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे परंतु त्याचा पूर्ण काय म्हणते त्याला अर्थच बदलून टाकला. आणि एखादं संवन्स तुम्ही प्रेझेंट करत आहे परंतु तुमच्या भाषेत करत आहे, परंतु ते पण योग्य संदर्भ देऊन तुम्हाला करायचं आहे. तर सपोज आपण हे पाळलं नाही तर व्हायोलेशन ऑफ ऍक्ट होऊ शकते आणि 6 महिन्याचं प्रिझन होऊ शकते. म्हणून सिम्पली बी ऑनेस्ट राहायचं आहे आपल्याला. एक व्हिडिओ मी दाखवते आणि व्हिडिओ दिसतंय तुम्हाला? आवाज येतोय म्युझिकचा? हा मेसेज आहे, बी स्मार्ट. आणि हे एक स्विनबर्न युनिव्हर्सिटी चा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की स्वतःच कॉपी करायचं असेल, कुठलं कॉपी करायचं असेल तर त्याला आपल्याला एक्नॉलेज करणं फार जरुरी आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट द
reading habits and e-resources which we can access freely from different databases, from different websites. So lastly, I would say that it will benefit you for your future, for study purpose, for research purpose, for learning purpose. So this was all about the resources. So lastly, I am very much thankful to the management authorities, Principal, President Dr. Chandrakant Zavole sir, inaugurator Dr. Niranjan Kulkarni sir, and organizing committee Dr. Shivaji Sontakke sir, Dr. Balaji Kamble sir, all present teachers, research scholars, and dear students. Thank you very much. Have a good day. थँक यू प्रोफेसर डॉक्टर वैशाली चौखंडे मॅमनी या ठिकाणी खूप अशी सुंदरशी माहिती त्यांच्या मधुर वाणीतून आपल्या समोर सांगलेली आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर प्रिंटेड बुक्स का वाचावेत यावरती मॅडमनी जास्त फोकस दिलेला आहे. असे मॅमनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे. तद्वतच वाचन सवयी विकसित करण्यासाठीची कौशल्यही बऱ्याचशा प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात सांगितली. त्यात उदाहरणादाखल मी यापुढे आपणास एक समरी टाइप ठेवू इच्छितो. वाचनाचा आनंद घ्या, पुस्तकांचा संग्रह तयार करा, लहान लक्ष ठेवा, ग्रंथालय किंवा पुस्तक प्रदर्शनांना अवश्य भेट द्या, चांगल्या पुस्तकातून प्रेरणा मिळते, असंही मॅडमनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तद्वतच इम्प्लिमेंट बद्दल डिटेल अशी माहिती मॅमनी सांगितलेली आहे. त्या वेगवेगळ्या वेबसाईट्स त्यावरचे सांगलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या जसं की शोधगंगा असेल, यामध्ये हाऊ टू सर्च, लर्न मोर, शोधगंगा आणि परत DOI डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, हाऊ टू डाउनलोड, थेसिस ऑन शोधगंगा. त्यानंतर झेड लायब्ररी बद्दल सुद्धा मॅडमनी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. गुगल स्कॉलर संबंधित माहिती दिली आहे. इंटरनेट आर्काइव्ह काय असतात, DLI डिजिटल लायब्ररी ऑफ इन्फॉर्मेशन, DOAB, DOAJ, OER याबद्दल मॅडमनी ऑडिओ, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या उदाहरणादाखल या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच वाचन सवयी वाढवण्याबद्दल खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा मॅडमला या ठिकाणी एक आवर्जून सांगावंसं वाटेल, मॅडम आपल्या ह्या वन डे ऑनलाईन नॅशनलचं कॉन्फरन्सचं वैशिष्ट्य काय. तर या ठिकाणी मॅम आपल्या या ऑनलाईन कॉन्फरन्सला आमच्या स्वामी रावण तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे एक्स BOS चेअरमन ऑनरेबल डॉक्टर अशोकजी कोलंबीकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तद्वतच SRT युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर आमचे मित्र डॉक्टर विष्णू पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढंच नव्हे तर आसाम मधून ज्योतिका बोरतुरकर मॅम, आपण लिस्ट मध्ये प्रेझेंटच्या लिस्ट मध्ये पाहिलंय तर आसामच्या मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरावती रिजन मधून डॉक्टर विजय गायकवाड सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच वेगवेगळ्या विद्यापीठाचे युनिव्हर्सिटी मधील प्रोफेसर, युनिव्हर्सिटी लायब्ररियन, कॉलेज लायब्ररियन्स, स्टुडंट्स एज वेल एज लायब्ररी स्टाफ मेंबर्स आणि इव्हन दो बऱ्याचशा महाविद्यालयातील नॉन टीचिंग स्टाफ मेंबर सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले होतं. या कॉन्फरन्सचं मला एक वैशिष्ट्य सांगता येईल मॅम. तेव्हा पुनश्च एकदा आमच्या महाविद्यालय, दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने आपण आपला खूप बिझी शेड्यूल असताना सुद्धा, आज महत्वाची बैठक असताना सुद्धा आमच्या आग्रह खातर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही नेहमीच तुमच्या संपर्कात असतो अडी अडचणीच्या वेळी. एक सिनियर प्रोफेसर किंवा समजदार प्रोफेसर म्हणून, कारण वीर सरांच्या तोंडून तुमचं नाव ऐकलेलं होतं. वीर सर माझे गाईड आहेत आणि तेव्हापासून आधी 2013ला मी आपल्या विद्यापीठात सुद्धा डेटा कलेक्शनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठाला मी व्हिजिट केलेल्या होत्या. तेव्हापासून वीर सरांच्या तोंडून आपल्याबद्दल कौतुकास्पद असे शब्द मी ऐकत आलेलो आहे. त्यामुळे आमच्यासाठी तुम्ही इन्स्पायर्ड आहात. तेव्हा पुनश्च एकदा दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आपले आभार व्यक्त करतोय, धन्यवाद मानतोय. आणि जर वेळ असेल मॅम तर आपण थांबू शकता आणि नाहीतर मीटिंग वगैरे ऍज युअर विश मॅम. पुनश्च एकदा थँक्यू सर. थँक्यू सर. हॅव अ गुड डे सर्वांना. बाय. सेम टू यू. थँक्यू.
यानंतर दुसरे रिसोर्स पर्सन्स प्रोफेसर डॉक्टर जगदीशजी कुलकर्णी सर आहेत. जगदीशजी कुलकर्णी सरांचा सुद्धा बायोडाटा खूप स्ट्रॉंग आहे. पण तरी पण माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांची सुद्धा असेल आणि जगदीश कुलकर्णी सरांना सुद्धा विद्यापीठात मी डेलीच पाहत असतो त्यांचे वेगवेगळे उपक्रम, त्यांचे कुलगुरू साहेबांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स ते घेत असतात. त्यांचाही खूप बिझी शेड्यूल आहे. तरी पण आमच्या आग्रहाखातर प्रोफेसर डॉक्टर जगदीशजी कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आपल्याला ऐकायचंय. जगदीश कुलकर्णी सर सुद्धा महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर देत असतात. वेगवेगळ्या कमिटीवर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये जात असतात, मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मी आता थेरॉटिकल जास्त सरांबद्दल सांगणार नाही कारण त्यांचे आपल्याला खूप ऐकायचंय. थोडक्यामध्ये प्रोफेसर डॉक्टर जगदीशजी कुलकर्णी सर is working as a librarian in professor cadre since 2013 and he has additional charge of university librarian, director of knowledge resource center Swami Ramanand Tirth Marathwada University Nanded since 2012. He is having 30 years of professional experience in the field of library and information science. Sir has completed one major and minor research project also. So many publications is on his credit. आता सांगितल्याप्रमाणे सर हॅज वर्क इन नंबर ऑफ कमिटीज लाईक IQAC, SIT Immune, UGC 12th Band Development Grant Commission, Utilization Committee for Books and Journals, BOS in LIS in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar, as well as Rajshri Shahu Autonomous College, Latur, Academic Council, University Dairy Committee, Review and Planning of Campus School Libraries, Rules for Book Publication and Royalty Committee, Scrutiny Committee for Teaching and Non-Teaching Sports in SRTM in Nanded, and many more committees as a member of chairman. He is the university coordinator of the Shodh Ganga project and the National Digital Library. विशेष कौतुकाची बाब स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आजपर्यंत जेवढे काही थेसिस झालेले आहेत मॅमला सांगायला आनंद वाटेल. मॅम डॉक्टर कुलकर्णी सरांच्या माध्यमातून ताबडतोब जेवढा ॲज अर्ली ॲज ही पॉसिबल ताबडतोब ते शोधगंगावरती अपलोड करण्याचं काम हे करत असतात, जेणेकरून नवीन रिसर्चरला त्याचा नक्कीच फायदा होत असतो. प्रोफेशनल असोसिएशनच्या बाबतीत डॉक्टर जगदीश कुलकर्णी सर असोसिएटेड विथ ILA, ISLIC ॲज वेल ॲज मुकला. सरांनी फॉरेन व्हिजिट्स पण केलेल्या आहेत, कॉन्फरन्सेस अटेंड केले आहेत. ही व्हिजिटेड बँकॉक, थायलंड टू अटेंड इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस. ही हॅज अटेंड मेनी conferences, workshops, seminars and symposiums at state, national and international level as a participant, guest, invited speaker, resource person, keynote speaker, etc. सरांना अवॉर्ड बरेचसे भेटलेले आहेत, त्यापैकी काही असे. ही इज द रिसिपेंट ऑफ छत्रपती शिवाजी राजे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2012, भारत विद्यारत्न अवॉर्ड 2017, गुरु गौरव राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2017, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्ड 2017, डिस्टिंग्विश्ड रिसर्चर अवॉर्ड ऑफ लेट BS आर्ट्स NG सायन्स अँड AG कॉमर्स कॉलेज साखरखेरडा 2018, बेस्ट लायब्ररी अवॉर्ड ऑफ रुला तिरुचिरापल्ली तामिळनाडू 2019 अँड ग्रंथपाल सेवा पुरस्कार 2020 ऑफ मराठी न्यूजपेपर रायटर्स असोसिएशन मुंबई महाराष्ट्र. प्रभात ट्रस्ट मुंबई BR थोरात बेस्ट लायब्ररी अवॉर्ड 2020. हा तर थेरॉटिकल झाला, पण मॅडमला सांगायला एक आनंद वाटेल. मॅम ऍज अ ह्युमन बेईंग म्हणून सुद्धा कुलकर्णी सर खूपच सर्वांसाठीच आमच्या प्रोफेशनल साठी ते एक कुठल्याही पद्धतीने जाऊन मित्र असावेत, कमीच असावेत, पण डॉक्टर कुलकर्णी सरांसारखे असावेत, त्याचे एक ज्वलन उदाहरण आपण सर्वांसमोर ठेवेल आणि मग सरांना प्राचार्य करेन. कारण मॅडम कोरोना पिरियड मध्ये 2020 मध्ये माझ्याकडे लॅपटॉप पण नव्हता, पण डॉक्टर V सर म्हणाले की सर तुम्ही किती कॉन्फरन्स वेबिनार्स अटेंड करता, तुम्ही सुद्धा एखादा वेबिनार कॉन्फरन्स अरेंज करावा.
पण माझी मेन बाब होती, माझ्याकडे लॅपटॉपच नव्हता. तेव्हा कुलकर्णी सरांना फक्त मी एक फोन केला, सर माझी इच्छा आहे की 1-2 दिवसाचा आपण ऑनलाईन वेबिनार घ्यावा. आणि नेमकं त्यावेळी माझ्याकडे पीएचडी साठी 4 विद्यार्थी अलॉट झालेले होते. ते सगळे नेट सेट होते. तेव्हा रिसर्च मेथॉडॉलॉजी काय असतं यावर रिसर्च, ते 4च विद्यार्थीसाठी नव्हे तर सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून रिसर्च मेथॉडॉलॉजी वरती 7 आणि 8 मे 2020 रोजी मी ऑनलाईन वेबिनार घ्यायचा ठरवला. आणि ते फक्त एका फोनवर कुलकर्णी सरांनी सर स्वतः माझ्या घरी तो लॅपटॉप घेऊन आले आणि मला जे काही टेक्निकल सपोर्ट लागणार होता ते स्वतः सर माझ्या रूम मध्ये बसून त्याचं सगळं ऑर्गनायझेशन केलं. आणि त्यामुळे त्या कोरोना पिरियड मध्ये मी 2 डेज नॅशनल वेबिनार ऑन द सब्जेक्ट रिसर्च मेथॉडॉलॉजी वरती घेऊ शकलो. तेव्हा मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, फक्त म्हणायला मित्र असू नव्हेत, तर जेव्हा मदत खऱ्या अर्थाने असते तेव्हा मदत करणारे असे आमचे मित्र, मित्रच नव्हे तर आमचे एलटीसीचे ते वर्गमित्र आहेत, क्लासमेट आहेत. तेव्हा आपण सर्वांचा जास्त वेळ न घेता ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर जगदीशजी कुलकर्णी सर, इन्चार्ज डायरेक्टर स्वामी रामानंद मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांना विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना संबोधित करावं. प्रोफेसर डॉक्टर जगदीशजी कुलकर्णी सर, प्लीज ओव्हर टू यू. कुलकर्णी सर. Sarvana Namaskar. Before I नमस्कार begin, सर. I saw there are 2 hand raised in the link. I think Dr. S.L. Jadhav and Harshada wants to raise some questions. Can you allow them? Because they might be asking to No questions, sir. Sokhande Just madam. check it once. Yes, sir. Yes, sir. No question with SL Jadhav sir, sir, please. He has said now. Yes. Okay. No, right. Yes. Harshada ma'am, Let us begin have then. any question, query, please? Harshada ma'am. Yes, sir. Okay. Proceed. Okay. No. Dr. Kulkarni sir, please. Yes. So all are welcome. Just we have listened a best lecture of Honorable Dr. Zokhande Madam. I first congratulate the organizers for organizing such a wonderful webinar on the national level on the topic reading habits and e-resources. Kailaswasi Rasika Mahavidyalay Devani and Honorable Sri Anna Sahib Dange, Arts Commerce Science College, Hatkanangale, District Kolhapur. Inaugurator Dr. Niranjan Kulkarni, Sir, President Dr. Javale Sir, the resource person, Professor Dr. Vaishali Zokhande Madam, organizers Dr. Shivaji Sontakke, Dr. Balaji Kamble, my friend was the BOS chairman, Dr. Ashok Kolambikar. I wish him very happy birthday because today is birthday. Then, Thank you, sir. Thank you. then Dr. S.L. Jadhav, Dr. Vishnu Yeah. Pawar, Sangeeta Utekar madam, and then all staff members of the college, professors, researchers, and students. See, from last 15 days, we are observing that we are celebrating Vachan Sankalpa Maharashtra. It was a big event throughout the Maharashtra, and Honorable Director Dr. Sharendra Devlankar is in touch with all the universities with various meetings. Basically, we librarians has got much benefit. We were lucky to have such what you call this wonderful time for us. We can touch, we can visit many places, and we can go through the seminars, and we have organized so many activities during those days. From yesterday,
For this Vachan Sankalpa Maharashtracha, today is the last day. Whereas from yesterday, one new fortnight already started, that is known as a Marathi Bhasha Samvardhan Pandarwada. So yesterday there was a program of inauguration in our university. So throughout this month, we are going to celebrate so many things, and that the aim of this all the programs is to attract users toward this library, to attract users toward this reading. Honorable Dr. Chaukhande Madam has discussed in detail about the reading, what should be read. She has given different statistics. She has talked about resources, and she has enumerated all the resources. So, and audience was thinking that lecture is over and webinar is over. The people were asking for feedback link. So my lecture is after that, all those things. Friends, I'm going to talk on different topic, though it is related to the library and though it is related to the reading habits. I would like to speak about the efforts what UNESCO, Government of India, Government of Maharashtra is taking to inculcate the reading habits, to inculcate reading culture amongst the citizens. It was said that you use Marathi, English, Hindi. I will begin my speech by reading a Sanskrit quotation. Webinar. So what that quotation says, Vachanam Jnanadam Balle Tarunne Shilrakshanam Vardhakke Dukkha Haranam Itam Sadagrantha Vachanam. If you write a good book, if you read a good book, in childhood get you pleasure. In youth, in younger stage, you will get a protection. In olden days, your problems will be solved, your whatever sorrow is there, that can be removed by reading the book, and it is called as a Sadagrantha Vachana. If you read such good books. So this was the thing, good saying. Then we know the Francis Bacon, what he said. Reading make the full man, conference a ready man, and writing an exact man. This is a popular quotation about the reading. So there are so many quotations in Marathi, Hindi, Sanskrit, Urdu, in various languages. So stating the importance of the reading. Friends, as I said, today we are completing this fortnight, that is 1st to 15th January. But however, Honorable Director Devlankar sir has said that date can be extended for the book reviews. What he is expecting, that there should be more than 3 lakhs book reviews from every university. And he was expecting that if there are 3,000 students in your college, you should collect at least 2,000 book reviews. This is a very big target, I can say. Achieving it may be difficult, but dreaming, what we say that your dream should be high. So if it comes to real estate, what Honorable Devlankar said, that time that might be a world record. देवळणकर सरांचं स्वप्न जर साकार झालं तर एक विश्वविक्रम आपला होणार आहे ग्रंथ परीक्षणाचा, ग्रंथ पर्यायाचा. आणि त्या दृष्टीनं वी आर ऑल ट्राईंग, ऑल द प्रिन्सिपल्स, ऑल द वाईस चान्सलर्स, ऑल द रजिस्ट्रार्स, ऑल द प्रिन्सिपल्स, all the librarians, our NSS coordinators, then student development
board director, every person, even all giant directors are trying to have a maximum book reviews, but still there are so many hurdles until and unless all teachers and all students will not get should get participate in that, and then only we can achieve such a big target. Okay. So Maharashtra, government of Maharashtra is taking much efforts, what I can say. See, in 2010, there was one committee about Bhasha, in Marathi we call it Bhasha Sallagar Samiti. आणि भाषा सल्लागार समितीनं 2007-10 रोजी 10 साली एक धोरण दिलं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या की ग्रंथालय वाचन यांच्या विकासासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि त्यातून ग्रंथोत्सव ही कल्पना राबवण्यात आली. आणि मग त्या ग्रंथोत्सवामध्ये अगोदर ती मराठी भाषा विभागाकडे ती संकल्पना होती, तिथून ती उच्च शिक्षण व ग्रंथालय संचालनालयाकडे आली आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. आणि त्याच्यामधून ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान, परिचर्चा, परिसंवाद, कथाकथन या सगळ्या कार्यक्रमातून सामान्य लोकांपर्यंत, म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयांचा हा उपक्रम होता, त्याच्यामुळं अगदी सामान्यातल्या सामान्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये हा उपक्रम पोहोचवण्यात आला. विशेषतः मी नांदेड जिल्ह्याचं ज्यावेळेस पाहतो, आमच्याकडे श्री सुनील हुसे जे आता सहसंचालक आहेत छत्रपती संभाजीनगरला, ते नांदेड जिल्ह्याला जिल्हा ग्रंथालय अधिकारी होते. त्यावेळेस त्यांनी एक मोठं काम सार्वजनिक ग्रंथालयाला जोडण्याचं आणि वाचकांना आपल्यापर्यंत आकृष्ट करण्याचं काम त्यावेळेस करण्यात आलं. आणि ग्रंथोत्सव एक मोठी पर्वणी या एकंदरीत त्याच्यामध्ये ठरली. तर पहिली ही जी बाब आहे महाराष्ट्र शासनाने अतिशय विचारपूर्वक केलेली वाचनाच्या संदर्भातली, ती म्हणजे ग्रंथोत्सव. आणि ते ग्रंथोत्सव तेव्हापासून आतापर्यंत चालू आहेत. साधारणतः 2014 पासून सुरुवात झाले ते आज 2025 आहे. अजूनही तो उपक्रम चालू आहे. आणि त्यातून वाचनाविषयीची आवड निर्माण करण्याचं काम, ग्रंथाविषयीची आवड निर्माण काम करण्याचं काम, ग्रंथालयाविषयी आवड निर्माण करण्याचं काम हे ग्रंथोत्सव करत आहेत. दुसरा जो उपक्रम त्यांनी राबवला महाराष्ट्र शासनाने, तो उपक्रम थोडाच महत्वाचा आहे. 15 ऑक्टोबर 2015 रोजी एक परिपत्रक, एक शासन आदेश, शासन परिपत्रक आपल्या सगळ्यांना प्राप्त झालं. ते परिपत्रक आधीचे महत्वाचं आहे, पण त्याचा युटिलायझेशन होताना किंवा त्याचं इम्प्लिमेंट होताना फार कमी दिसतंय. आणि ते परिपत्रक असं होतं की शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व कार्यालय, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये मान्यवर व्यक्ती किंवा अधिकारी यांच्या भेटी किंवा विविध समारंभाच्या वेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी पुस्तक देऊन, बुके ऐवजी बुक करण्याबाबत. तर ही जी संकल्पना आहे, बुके ऐवजी बुक, ही संकल्पना चांगल्या पद्धतीनं राबवणं गरजेचं आहे. आपण काही दिवस केलं, पण त्याच्यानंतर मागच्या काही काळात मी पाहतोय की अनेक ठिकाणी बुकेचा सर्रास वापर होतोय. हे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत, महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे. आपण सगळ्यांनी एकदा विचार करायला हवा, किमान ग्रंथपालांनी तरी किंवा शैक्षणिक संस्थांनी तरी, की बुके ऐवजी बुक ही संकल्पना आपल्यावली. काल अगदी मागच्या आठवड्यात आपले जे नवीन शिक्षण मंत्री झालेत नामदार हुसे साहेब, हे सुद्धा यांनी सुद्धा तोच मंत्र दिलेला आहे. त्यांच्या 100 दिवसातल्या ज्या प्रोग्राम मध्ये ती एक ऍक्टिव्हिटी त्यांनी समाविष्ट केली आहे की बुके ऐवजी बुक. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागच्याच आठवड्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की मला भेटण्यासाठी येताना कोणीही बुके आणू नये. पहा, जे आपण अनेक वेळा म्हणतो की राजकारणी मंडळी किंवा ही फारसं वाचन ग्रंथालयाकडे लक्ष देत नाही,
पण मागील काही वर्षामध्ये अगदी 2010 पासून महाराष्ट्र शासन स्पेसिफिकली की ते वाचन संस्कृतीविषयी जागरूक आहेत आणि त्याने अशा पद्धतीचं एक सर्क्युलर काढून त्याच्यामध्ये बुके ऐवजी बुक अशा पद्धतीचा एक कन्सेप्ट इथे केलेला आहे. दुसरा एक संकल्प किंवा उपक्रम महाराष्ट्र शासनाने केला आणि तो अगदी जागतिक पातळीवर त्याची प्रशंसा झाली. तो म्हणजे पुस्तकांचं गाव. भिलार नावाचं जे गाव आहे सातारा जिल्ह्यातलं, त्या गावामध्ये एक पुस्तकाचं गाव म्हणून असं विकसित करण्यात आलेलं आहे. एक अतिशय महत्वाचा प्रकल्प म्हणेल, जो इतरत्र कुठेही दिसणार नाही तुम्हाला, असा एक प्रकल्प, चांगला प्रकल्प शासनाने इथे केलेला आहे आणि इट इज नो डाऊट वन शुड अप्रिशिएट दॅट एफर्ट्स. तर अशा पद्धतीचं पुस्तकाचं गाव हा एक कन्सेप्ट घेऊन शासनाने जे केलेलं आहे दॅट इज व्हेरी, इट इज भिलार. ओके. देन तिसरी गोष्ट जी शासनाने केली ती आहे वाचन प्रेरणा दिन. 15 ऑक्टोबर आपल्या भारताचे पूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे तो वाचन प्रेरणा दिन, रीडिंग इन्स्पायरेशन डे म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. आणि मग त्या अंतर्गत आपण एक दिवस अनेक उपक्रम राबवत आहोत. म्हणजे ती एक मोठी यादी आहे की काय काय करायचं, काय काय नाही, याची यादी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे शिकायला मिळणार आहेत. आपण बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट करत आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी चर्चासत्र आहेत, प्रशिक्षण आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर पुस्तक भेट आहे, त्यांच्यानंतर संकेतस्थळावर किंवा तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर याच्याविषयी केले आहे, अनुवाद लेखन आहे, व्यावसायिक लेखन आहे, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई बुक, स्वप्रकाशन, युनिकोडचा वापर, या सगळ्या गोष्टीचा एवढंच नव्हे तर सोशल माध्यमातून सुद्धा वाचन संस्कृतीचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. वाचनकट्टा निर्मिती असेल, त्याच्यानंतर आभासी संमेलन घेणं असेल, आणि याच्यात सगळ्यात महत्वाची जी बाब आहे त्याच्यात आपण कुठं मागं आहोत असं मला वाटतं, ते म्हणजे विकिपीडियावर मराठीतून लेखन. म्हणजे भविष्यामध्ये मला जर नांदेडची माहिती पाहिजे असेल, मला जर उदगीरची माहिती पाहिजे असेल, मला जर हातकणंगलेची माहिती पाहिजे असेल, तर ती माहिती विकिपीडियावर उपलब्ध झाली पाहिजे. आपण ज्याला ज्ञानकोश म्हणतो, मराठी विश्वकोश असेल, ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाची जागा आज हे विकिपीडिया घेत आहे. आणि विकिपीडियामध्ये एक ऑथेंटिक माहिती अशी दिली जाते आणि त्याच्यामध्ये ग्रंथपालांचा खूप मोठा रोल आहे. ग्रंथपालांनी विकिपीडियावर आपली स्थानिक माहिती जर दिली तर एक मोठं काम त्याच्यातून होणार आहे. त्याचाही उल्लेख त्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आलेला आहे. त्याच्यानंतर मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे, एक अतिशय आनंदाची बाब आहे. कालच आम्ही त्याचा आनंदोत्सव विद्यापीठात साजरा केला आणि त्या अनुषंगाने काही आपली जबाबदारी जी वाढलेली आहे तिथेही मराठीच्या बाबतीत आपल्याला काम करायचं आहे. तर हे सामूहिक वाचन असेल, अभिवाचन असेल, व्याख्याने असतील, चर्चासत्र असतील, तसेच मराठी विश्वकोशा संदर्भात असेल, तर या सगळ्या बाबतीत एवढंच नव्हे तर शासन स्तरावर सुद्धा किंवा अभ्यासक्रमामध्ये वाचन काय, कसे, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. एवढंच नव्हे तर प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये ग्रंथालयासाठी एखादा पोर्शन, ग्रंथालय वाचनाविषयीचा एखादा पोर्शन, जेणेकरून वाचनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, याबद्दलही आपल्याला इथं काही करता येईल. तर या सगळ्या गोष्टीतून आपण एक मोठा उपक्रम वाचन प्रेरणा दिनाचा साजरा करत आहोत. हा एक महाराष्ट्र शासनाचा दूरदर्शी उपक्रम आपण म्हणू शकतो
आणि आताच हे नवीन सुरुवात केलंय त्यांनी महाराष्ट्र शासनानं, ते म्हणजे मराठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर राबवले जातात. तर हा एक पहिला टप्पा झाला की व्हॉट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और स्टेट गव्हर्नमेंट इज डुईंग फॉर इनकल्केटिंग रीडिंग in the state. In second part, we can see what government of India is doing for developing our reading culture. There are so many activities again government of India doing, or there are some activities though that government of India is not doing, the people, the librarians are doing. Like we are celebrating National Librarians Day on 9th August. On 12th August, on the birthday of Dr. S. Ranganath. त्या दिवशी सुद्धा आपण अनेक उपक्रम घेतो आहेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळे अवॉर्ड देणं, बेस्ट युजर अवॉर्ड, ग्रंथपालांना वेगवेगळे पुरस्कार देणं, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं, या उपक्रमातून ग्रंथालय आणि एकंदरीत वाचक यांना आपण प्रमोट करत आहोत आणि या प्रमोशन मधून विद्यार्थी वाचनाकडे आकृष्ट होईल याची काळजी घेतो. काळ खूप कठीण आहे. आपण खूप पळतो आहोत, खूप प्रयत्न करत आहोत, पण विद्यार्थी आपल्याकडे येत नाहीत ही खंत आहे. त्याची कारणं अनेक आहेत आणि त्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर 19 जून हा एक महत्वाचा दिवस आपण साजरा करत आहोत मागच्या काही वर्षापासून, आणि तो दिवस म्हणजे राष्ट्रीय वाचन दिन. तर वाचनासाठी हा एक दिवस आपण निवडलेला आहे आणि द डे इज सेलिब्रेटेड टू ऑनर द वर्क ऑफ P.N. Pannikar. He is identified as father of India's library movement. He was a great teacher and educationist. To pay homage to his tireless efforts to enhance the importance of practice of reading and education, the Indian government passed a law and marked the June 19th as a National Reading Day in 1996. It is celebrated across the country by encouraging people to read books and engage themselves in any form of reading. So this day we are taking a pledge, reading pledge. We are giving reading pledge to all students, teachers on that day. So that is again important day which is celebrated by the government of India. नंतर आपण एक साधारणतः नोव्हेंबर मध्ये एक महत्वाचा, आता नोव्हेंबर मध्ये अडचण आपली अशी येते की नेमकं त्या काळात सुट्ट्या असतात आणि आपण त्या काळामध्ये नॅशनल लायब्ररी वीक साजरा करतो. राष्ट्रीय स्तरावरचा ग्रंथालय आठवडा 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी 14 नोव्हेंबर हा या दिवशी हा वीक चालू होतो आणि 20 तारखेला संपतो. आणि त्या काळात सुद्धा what is expected that you should arrange book fairs, exhibitions, competitions, programs. Then you should work for literacy. So these are the things to be celebrated in the National Library Week. तर ह्या गोष्टी राष्ट्रीय पातळीवर अशा अनेक दिवस आपण साजरे करतो, अनेक प्रोग्राम आपण साजरे करतो, अनेक उपक्रम आपण घेतो, जेणेकरून की वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे, लोक वाचली पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न. हा झालं राष्ट्रीय स्तरावर. आता राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार ग्रंथासाठी दिले जातात. विशेषतः ज्ञानपीठ पुरस्कार आहेत, साहित्य अकादमीचे पुरस्कार आहेत. हे पुरस्कार सुद्धा प्रमोशन ऑफ बुक्स, ग्रंथांच्या
प्रमोशनसाठी हे पुस्तक दिले जातात, जेणेकरून ग्रंथाचं प्रमोशन म्हणजे ऑटोमॅटिकली वाचनाचं प्रमोशन आहे, ग्रंथालयाचं प्रमोशन आहे, आणि त्या दृष्टिकोनातून हे पुरस्कार सुद्धा हे महत्वाचे आहेत. आता हे शासन स्तरावरचे काही पुरस्कार एक दोन असले तरी राज्य स्तरावर अनेक पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर अनेक संस्था ग्रंथासाठीचे पुरस्कार देतात. यातूनही वाचन संस्कृती विकसित होण्याचं काम हे पुरस्कार करत असतात. तर विशेषतः आपण ग्रंथपालांनी एवढी जर काळजी घेतली की ज्ञानपीठ अवॉर्ड्स आणि साहित्य अकादमीचे अवॉर्डची जी काही पुस्तकं आहेत ती आपल्या ग्रंथालयात आणून ती वाचकापर्यंत पोहोचवली तर ते एक मोठं काम आपलं होणार आहे. तर राज्य पातळीवरची वेगवेगळे सेलिब्रेशन्स, त्याच्यानंतर आपण विचार केला राष्ट्रीय पातळीवरचे. आता याच्यामध्ये काही नक्कीच काही गोष्टी राहिल्या असतील. आपलं व्याख्यान आपल्याला थोडक्यात घ्यायचं आहे आणि सगळा डेटा कदाचित माझ्याकडे आलेला नसेल, आपल्याकडेही काही डेटा असू शकतो. तर याच्यामध्ये राज्य शासन आणि भारत सरकार हे दोन्ही गव्हर्नमेंट्स, शासन या स्तरावर जे काही काम करतायत त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला कल्पना दिली. आता थोडक्यात मी याच्यामध्ये एक मुद्दा अजून राहिला, तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक वेळी लायब्ररी आणि रिडिंगचा समावेश केलेला आहे. अगदी कोठारी कमिशन आणि बाकीच्या कमिशन मध्ये सुद्धा, म्हणजे मला एक वाक्य चांगलं आठवतं की नो युनिव्हर्सिटी और कॉलेज शुड बी एस्टॅब्लिश्ड विदाउट द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द लायब्ररी, असं हे कमिशन मधलं वाक्य आहे. ग्रंथालय निर्माण केल्याशिवाय कुठलंही महाविद्यालय किंवा ग्रंथालयाशिवाय कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्थापनेची परवानगी दिली जाऊ नये असं स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच आता जी नवीन शैक्षणिक धोरणात आहे त्याच्यातही ग्रंथालयाचे अनेक उल्लेख आहेत आणि त्यातून विद्यार्थी निर्माण करण्यासाठी, भावी पिढी निर्माण करण्यासाठी ग्रंथालयाचा रोल महत्वाचा आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक प्रयत्न, विशेषतः युनेस्कोच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता एप्रिलमध्ये आपण वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे साजरा करणार आहोत. तो इट इज organized by UNESCO, that is United Nations Educational, Scientific and Cultural Organization. आणि साधारणतः 23 एप्रिल 1995 पासून अशा पद्धतीचं सगळं जगभर हा ग्रंथ दिन आणि स्वामित्व हक्क दिन साजरा केला जातो. तर याच्यातही आपल्या सगळ्या ग्रंथपालांनी, सगळ्या महाविद्यालयाने सहभागी झालं पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम अरेंज केले पाहिजेत. त्याच्यानंतर बाल वाचक दिन एक आहे जो आपण फारसा साजरा करत नाहीत. तो आहे 2 एप्रिलला. तोही इंटरनॅशनल लेवलचा डे आहे. सो वी शुड पार्टिसिपेट अगेन इन दॅट. सो इंटरनॅशनल चिल्ड्रन्स बुक वी शुड सेलिब्रेट. स्पेसिफिकली स्कूल लायब्ररीज अँड public libraries can work on that. So this is, then there is International Library Day on 10th July. Then on 9th August there is a book lovers day. म्हणजे आपण 14 फेब्रुवारी दुसऱ्या प्रेमासाठी साजरा करतो, तर आपण ग्रंथपालाने 14 फेब्रुवारी ऐवजी 9 ऑगस्ट हा बुक लवर्स डे म्हणून इंटरनॅशनल साजरा करायला हरकत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे दिवस, राष्ट्रीय ग्रंथालय दिवस, राष्ट्रीय वाचन दिन साजरे केले जातात. त्याचा उहापोह मी इथे करत नाहीये. पण एक गोष्ट मला छान आवडली एका ठिकाणची, तर त्याच्यामध्ये नॅशनल बाय बुक डे, म्हणजे बाय बुक डे, ग्रंथ खरेदी करण्याचा दिवस, अशा पद्धतीने एक ठरवलेला आहे. अशा पद्धतीची संकल्पना ही आपण आपल्याकडे राबवू शकतो की एका दिवशी असा दिवस ठरवायचा की त्या दिवशी आपण एक चांगलं पुस्तक आपल्याकडे घेतलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर अजून एक दिवस मला जो पाहण्यात आला, दॅट इज अ रीड अँड ई बुक डे. म्हणजे आता आपण बदललं पाहिजे. नक्कीच ग्रंथ वाचनाचे, प्रिंट वाचनाचे काही फायदे आहेत, त्याबद्दल डाऊट नाही. पण मॅडमच्याच याच्यामध्ये एक वाक्य होतं की व्हॉट इज इमोर्टल, द चेंज इज इमोर्टल. यू कॅन नॉट अवॉइड द चेंज. नेक्स्ट जनरेशन विल नॉट गो फॉर द प्रिंट जर्नल्स, प्रिंट बुक्स. म्हणजे जातील पण खूप प्रमाण कमी असेल. तुमच्या टॅबलेटवर अनेक पुस्तक उपलब्ध आहेत.
तर ती पुस्तकं वाचण्यासाठी ही नवीन जनरेशन आतुर आहे. लेखन त्याच पद्धतीने ते करतायत. पेन कागद हातात घेऊन आता नवीन जनरेशन करत नाहीये. अँड वी कॅन नॉट मूव्ह बॅकवर्ड. आपण पाठीमागे जाऊ शकणार नाहीत, आपल्याला पुढे जायचंय. तर त्या दृष्टिकोनातून ई बुक्स वाचनाची सवय सुद्धा आपल्याला जडवावी लागणार आणि ई साहित्य उपलब्ध करून देण्याची सुद्धा आपल्याकडे ग्रंथालयाची आणि शैक्षणिक संस्थाची गरज राहणार आहे. अशा धर्तीवर मला हा जो दिवस आवडला की 18 सप्टेंबर हा दिवस रीड अँड ई बुक डे. तर ई पुस्तक वाचण्यासाठीचा एक दिवस 18 सप्टेंबर हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पातळीवर. तोही आपण साजरा करायला हरकत नाही. तर या विविध उपक्रमातून आपल्याला आपलं ग्रंथालय, आता मी नेहमी म्हणतो की शासनाची जी स्कीम असते की शासन आपल्या दारी, तर आता आपण ग्रंथालय आपल्या दारी ही स्कीम राबवण्याची अत्यंत गरज आहे. वाचक ग्रंथालयापर्यंत येणाऱ्याची संख्या खूप कमी असणार आहे. आपण ग्रंथालयाने वाचकापर्यंत जायचंय आणि त्या पद्धतीने आपण जात आहोत. आपले वेब ओपॅक हे सगळ्या जगभर जात आहेत. जसा आता सोनटके सरांनी उल्लेख केला, शोधगंगाच्या माध्यमातून, म्हणजे मॅडमही वर्णन करत होत्या की अगोदर एखादा पेपर लिहायचा असेल तर काय परिस्थिती होती. म्हणजे मला असं आठवतं की प्रबंध जर पाहायचा असेल एखादा तर विद्यापीठात जायचं, काळोख्या खोलीत तिथे एकदम, आणि मग तिथे शोधणं हे एक मोठं काम होतं आणि एखादा थिसिस सापडायचा, एखादा सापडायचाच नाही. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. सगळे प्रबंध शोधगंगावर उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या सोयीस्कर अशा ठिकाणी बसून त्यांना ते प्रबंध उपलब्ध करून देत आहेत. आपल्याला बदललं पाहिजे हाच मंत्र आजच्या या कॉन्फरन्सचा किंवा वेबिनारचा म्हणेल की लायब्ररियन शुड चेंज हिमसेल्फ herself and provide reading material to the readers in any form in shortest time. अगदी कमीत कमी वेळात वाचकांना जे काही साहित्य, वाचन साहित्य लागणार आहे ते त्यांना उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे. हे वेगवेगळे उपक्रम मी सांगण्याचा उद्देश हाच आहे की या सगळ्या उपक्रम आपण जास्तीत जास्त राबवा. आणि या सगळ्यामध्ये एकटा ग्रंथपाल पडून चालणार नाही, म्हणजे तो एकाकी असू नये याची काळजी संस्थांनी, माननीय सन्माननीय प्राचार्यांनी आणि प्राध्यापक बांधवांनी घेणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय कुठलाही उपक्रम हा यशस्वी होणार नाही. मी दोनही महाविद्यालयाच्या संस्थांचं आणि विशेषतः प्राचार्य महोदयाचं अभिनंदन करतो की अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्ही आमच्या ग्रंथपाल बांधवांना प्रोमोट केलं, प्रोत्साहित केलं, सपोर्ट केलं आणि यातूनच एक चांगली ऍक्टिव्हिटी इथे झाली. आपल्या सर्वांचं या चांगल्या वेबिनारबद्दल अभिनंदन करतो आणि मला ही जी संधी दिली आपल्याशी हितगुज करण्याची, आपल्याशी संवाद साधण्याची, त्याबद्दल आभार मानतो. फक्त जाता जाता हिंदी राहू नये, हिंदी भाषा राहू नये सर जसं म्हणाले तसं एक हिंदी मधलं काव्यरचनेचं फक्त एकच हे वाचतो. किताबें झाकती है बंद अलमारी की शीशों से, बड़ी हसरत से तकती है महीनों अब मुलाकात नहीं होती, जो शामें उनकी मोहब्बत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दे पर. ही बडी बैचेन राहती है किताबे, ही जी कविता आहे ती खरीच खूप छान आहे. की कालच मला वाटतं आघाव सरांनी एका ग्रंथपालानं सांगितलं की ह्या कविता तुम्ही अगदी, ही जी कविता आहे ती अगदी लायब्ररीत लावा. एक छान कविता ग्रंथाबद्दलची हिंदी मधली आहे. किताबे बडे बैचेन रहती है. तर या बैचेन किताबांना ग्रंथपालांनी बैचेन न ठेवता ती वाचकापर्यंत पोहोचून वाचकांना आनंदी करण्याचं काम आपण करायचं आहे आणि ते आपण करत आहोत. तर या सगळ्या उपक्रमाबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, श्रोत्यांचं अभिनंदन. आणि मला शांतपणे ऐकून घेतलं, कारण मी पाहिलं जसं सुरुवातीला म्हणालो की अगदी लिंक आल्या होत्या सुरुवातीला, जे फीडबॅक लिंक पाठवा म्हणून लोकांचे मेसेज आले होते, त्याच्यानंतर ऐकण्याची जी मानसिकता आहे ती थोडीशी अवघड असते. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी ऐकलं, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे आणि संयोजकाचे सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू डॉक्टर कुलकर्णी सर. आपल्या स्वभावाप्रमाणेच मला माहिती आहे बऱ्याचशा बैठकीमध्ये किंवा काही कमिटीज मध्ये सुद्धा तुमच्यासोबत काम करण्याचा योग मला आला. तुमची काम करण्याची पद्धत, व्याख्यान देण्याची, कुठलंही काम करण्याच्या अगोदर नोट्स काढणे, त्यावर प्रिपरेशन करणे आणि चांगल्या पद्धतीनं कसं कोणाला देता येईल ही एक आपली वैशिष्ट्य आपल्या स्वभावाचं आहे असं मी म्हणेल. आणि आपण सुरुवातीला जे म्हटलं होतं की मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांना आपण न्याय दिलेला आहे मॅडम प्रमाणेच. या ठिकाणी बरेचसे डेज जे की काही आम्ही लायब्ररीन असून सुद्धा काही लोकांना सगळे जेवढे तुम्ही सांगितलेत तेवढे डेज काही माहिती होते, काही माहिती नव्हते. सॉरी, माईक बंद ठेवायचं आहे थोडस. बरेचसे डेज आपण या ठिकाणी आम्हा सर्व ग्रंथपालांना रिकॉल करून दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी आहे बुके ऐवजी बुक, परवाच आदरणीय आपल्या विभागाचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचंही मी एका झूम मीटिंग मध्ये व्याख्यान ऐकलेलं आहे. तेही या वाचन संस्कृतीबद्दल खूपच सिरियसली घेतात आणि त्यांनाही या वाचन संस्कृतीमध्ये प्रगती व्हावी अशी खुद्द मंत्री महोदयांना सुद्धा वाटतंय. तर त्यांची सुद्धा ही कन्सेप्ट बुक ऐवजी बुके अशीच आहे. आपल्याला शासन परिपत्रक पण आहे, पण आपल्या सांगण्याने अजूनही त्यामध्ये काही फरक पडेल आणि आपण बुकच्या ऐवजी किमान बिंग अ लायब्ररीयन म्हणून तरी आपण ते यूज करू. नवे कुलकर्णी सर आणि मॅडम आणि सर्वांनाच उपस्थितांना सांगायला आवडेल मॅम, एकच मिनिट, मी एक आर्टिफिशियल बुके माझ्या लायब्ररीमध्ये करून ठेवलेला आहे. ते आम्ही म्हणजे फुलांचा कधीच हार मी लायब्ररीमध्ये तरी आणत नाही किंवा बुके आणत नाहीये. बुक सोबत एक आर्टिफिशियल बुके आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. त्यानंतर ज्या गावाचा उल्लेख आदरणीय डॉक्टर कुलकर्णी सरांनी केला, भिलार पुस्तकाचे गाव, मी जेव्हा माझ्या फॅमिलीसह महाबळेश्वरला गेलेलो होतो तेव्हा मुद्दाम त्या भिलार या गावी मी प्रत्यक्ष भेट देऊन ऍक्च्युअली ते काय गाव आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे. आणि अशी कन्सेप्ट, ते एक भिलारेचे गाव आपल्या महाराष्ट्रात आहे, पण जर ही अशी वाचन संस्कृती जर चालत राहिली, शासनाने जर असंच वाचन संस्कृतीकडे जर लक्ष दिलं तर अशीच भिलार सारखी बरीचशी गावं महाराष्ट्रामध्ये उभे टाकू शकतील असंही मला या प्रसंगी या ठिकाणी सांगावंसं वाटतं. विकिपीडियाच्या बाबतीमध्ये आम्हा ग्रंथपाल बांधवांना सरांनी एक चांगलं खूप आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. खरंच आहे, स्थानिक लेवलची माहिती जर आम्ही ग्रंथपालांनी विकिपीडियावर टाकली तर ते खूप म्हणजे वाचकांसाठी किंवा जे गरजू आहेत त्यांना उपयोगी पडणारी आहे. तर तसेच महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम या ठिकाणी डॉक्टर कुलकर्णी सरांनी सांगितलेले आहेत. डेच्या बाबतीमध्ये बोललो, जसं 12 ऑगस्ट लायब्ररीयन्स डे, कोणते कोणते कार्यक्रम आयोजित करावेत याबद्दल त्यांनी फोकस केले. 19 जून राष्ट्रीय वाचन दिन, परत 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कन्सेप्ट या वर्षी सुरू झालेला आहे. 9 ऑगस्ट बुक लवर्स डे. या अनुषंगाने आपण ग्रंथपालांना एक ती चांगली संधी आहे असं आपण समजू, पॉझिटिव्हली घेऊ आणि वेगवेगळे उपक्रम आपण राबूया, जेणेकरून सरांनी म्हणलं, एक दुःख व्यक्त केलं की वाचकांचा किंवा विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रंथालयाकडे कमी होतो आहे. ही वस्तुस्थिती जरी असली तरी आपल्याला तो ओढा कसा वाढवता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, हेच या ठिकाणी कुलकर्णी सरांना सांगायचं होतं. त्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा कुठले कुठले प्रोग्राम असतात, घेतले जातात किंवा आपण घ्यावेत याचाही उहापोह डॉक्टर कुलकर्णी सरांनी केलेला आहे. तद्वतच 18 सप्टेंबर ई बुक डे हाही साजरा करावा असंही सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्हा उपस्थितांना खूप चांगल्या पद्धतीने कमी ड्युरेशन मध्ये आपण व्याख्यान दिलात, त्याबद्दल दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने आपलं अभिनंदन करतोय, आपणास धन्यवाद देतोय. आणि या ठिकाणी पार्टिसिपंट्स मधून काही प्रश्न असतील, चौखंडे मॅम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर कुलकर्णी सर सुद्धा उपस्थित आहेत, तेव्हा दोघांनाही किंवा दोघांपैकी कोणालाही जर पार्टिसिपंटला काही प्रश्न विचारायचा असेल तर कृपया आपण हे पार्टिसिपंट कडनं प्रश्न घेऊया आणि पार्टिसिपंट प्रश्न विचारू शकतात, प्लीज. सुनील राठोड सर, हँड रेज दिसतंय, बोलायचंय का तुम्हाला? सुनीलजी राठोड, हँड रेज दिसतोय. विजय गायकवाड सर,
ठीक आहे, याचा अर्थ प्रश्न नाहीयेत. चौखंडे मॅम आणि कुलकर्णी सरांनी सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित या ठिकाणी आपल्या समोर मांडलेल्या आहेत, त्यामुळे देर इज नो क्वेश्चन. तेव्हा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सोनटके सर, जी 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 सोनटके अंकुश सर, सर, हा बोला बोला. जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. येस एक येस, क्वेश्चन आहे माझा. हा बोला ना सर. मॅडमच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये सायटेशन हा विषय निघाला. हा हॅलो, हा तर बोला सर, मॅडमसाठी बोला. एक माझा प्रश्न आहे मॅडम सर. हाऊ टू कॅल्क्युलेट आवर सायटेशन, हाऊ टू फाइंड आवर सायटेशन अँड हाऊ टू कॅल्क्युलेट आवर एच इंडेक्स अँड आय इंडेक्स. एच इंडेक्स आणि आय इंडेक्स कसं काढायचा आणि सायटेशन आपण कसं शोधायचं? मॅडमसाठी माझं हे. सर सर आता होत्या मॅडम. सायटेशन कसं शोधायचं येस, आणि एच इंडेक्स कसा हा, काढायचा? एच इंडेक्स आणि आय इंडेक्स. हो, एच इंडेक्स कसं काढायचं? त्याचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत एच इंडेक्स काढायचे. आणि जेवढं तुम्हाला जितक्या वेळेस म्हणजे ऑथर्सला जितक्या वेळी साईट करेल त्या स्कोरवर तो एच इंडेक्स म्हणजे अवलंबून असतो. आणि इम्पॅक्ट फॅक्टर जो शब्द आहे तो जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो. एच इंडेक्स हा ऑथर्सचा असतो आणि इम्पॅक्ट फॅक्टर हा जर्नल्स किती त्याचं युटिलायझेशन होत आहे त्यानुसार त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो. आणखी काय आणि म्हटलं? आय इंडेक्स, आय इंडेक्स आय इंडेक्स बघा, आपण जसं टॉप 10 काढतो ना, तर किती अच्छा. याच्यामध्ये टॉप 10 असं टॉप 10 काढतो ना आपण. गुगल आपल्याला आय 10 काढून देतो बघा, आय इंडेक्स काढून देतो. अच्छा. टॉप 10, टॉप 5, टॉपरला कुठल्या सायटेशन्स आहेत, एका ऑथर्सला किती वेळा साईट केलं. सपोज 52 वेळा कोणी साईट केलं असेल तर त्याचा तो एक क्रेडिटेबल असतो एखाद्या सायंटिस्टला. तर त्याच्यानुसार ते निघत असते आय इंडेक्स, एच इंडेक्स. ओके, थँक्यू मॅडम. ओके, ओके, थोडंसं थँक्यू मॅडम मॅम. आपली परवानगी घेऊन त्याला एलॅबोरेट करतो थोडंसं मी. चालेल सर, चालेल प्लीज. मी प्रत्येक महाविद्यालयात गेले की माझी एक विनंती असते, सगळ्या प्राध्यापकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यांना विनंती अशी करतो की आपले गुगल स्कॉलर अकाउंट ओपन करा. आणि अनेक महाविद्यालयातले करतात, विशेषतः सायन्सच्या प्राध्यापकांचे सगळ्यांचे आहेत, पण सोशल सायन्स मधल्या अनेक प्राध्यापकांचे अजूनही गुगल अकाउंट नाही. आता हे गुगल अकाउंट एकदा तुमचं ओपन झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे सायटेशन्स पाहायला मिळतील. त्याच्यातही तुमची जर आयडी असेल, विशेषतः ऑर्चिड आयडी असेल, तर दॅट इज द ड्युटी ऑफ द गुगल. इट विल फाइंड आउट युअर सायटेशन्स वेर एव्हर दोज आर. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही. आणि त्या गुगलच्या सहाय्यानं आपल्या गुगल प्रोफाईलवर ऑटोमॅटिकली आपले सायटेशन्स जे आहेत ते येतील. मग सायटेशन्स आल्यानंतर त्याच्यामध्ये एच इंडेक्स आणि आय 10 इंडेक्स असे दोन प्रकारचे इंडेक्स दिले जातात. एच इंडेक्स जो आहे तो तुमचे नंबर ऑफ पेपर्स आणि नंबर ऑफ सायटेशन्स त्याचं प्रमाण, म्हणजे 3 पेपरला तीन सायटेशन्स असतील तर दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज अ एच इंडेक्स. मग तुमचा आता समजा माझा आहे की 3 पेपरला 3च्या वर सायटेशन्स आहेत, तर अशा पद्धतीचं म्हणजे मॅक्झिमम सायटेशन्स आणि नंबर ऑफ पेपर्स आणि मॅक्झिमम सायटेशन्स इथं जिथं मॅच होतं दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज अ एच इंडेक्स. आणि आय 10 इंडेक्स हा जो भाग आहे तो तुम्हाला 10 सायटेशन्स जेव्हा मिळतात, मिनिमम 10, सो दॅट टाइम इट इज आय 10 इंडेक्स. 10 एका लेखाला जर तुम्हाला 10 सायटेशन्स मिळाले दॅट विल बी काउंटेड ॲज अ 1 आय 10 इंडेक्स. याच्यात इफ एनी डिफरंट ओपिनियन इज देअर यू कॅन आर्ग्यू ऑर यू कॅन टेल, पण हे अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये मला अजून सगळ्यांना विनंती करायची आहे, गुगल स्कॉलरचं अकाउंट तर आपलं असलंच पाहिजे, पण विशेषतः आता युजीसीने जे सुरुवात केलंय, थोडासा विषयांतर आहे पण थोडंसं बोलणंही आवश्यक आहे म्हणून बोलतो, की युजीसीच्या इम्प्लिमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्यात मॅडमने, त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्या महाविद्यालयाने सहभागी होणं गरजेचं आहे. त्यातली कारणं अशी आहेत, आपण नॅकला जातो
नॅकचं जे इव्हॅल्युएशन आपण बरेच डॉक्युमेंट्स वगैरे जोडतो, पण आपलं पब्लिकेशन इव्हॅल्युएशन जे आहे ते इम्प्लिमेंट सेंटर करतं. त्याचबरोबर NIRF रँकसाठी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेसच्या पडद्याआडच्या अनेक गोष्टी हे इम्प्लिमेंट करत असतात. आणि त्यामुळं तुम्हाला इम्प्लिमेंटचे जे डेटाबेसेस आहेत, विशेषतः विद्वान डेटाबेस आहे, तर त्या विद्वान डेटाबेसमध्ये सुद्धा आपलं अकाउंट प्रत्येक प्राध्यापकाचं असलं पाहिजे. आणि ग्रंथपालांनी त्याच्यावर IRNS हे जे पोर्टल आहे, म्हणजे अनेक काही महाविद्यालयाने सुरुवात केली, जवळपास सगळ्या विद्यापीठाचे IRNS पोर्टल्स आहेत. भविष्यामध्ये अगदी मध्ये एक प्रॉब्लेम आला, एकाला मेजर रिसर्च प्रोजेक्टला का पुरस्काराला काहीतरी अर्ज करायचा होता आणि त्यांचा थेसिस शोधगंगावर नव्हता. मग ज्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं फॉर्म भरताना तिथं आलं की वेदर युअर थेसिस इज ऑन शोधगंगा, त्यावेळेस मग धावत पळत ते रिसर्चर आमच्याकडे आले आणि कसंही करून सर माझा थेसिस शोधगंगावर गेला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली. अशा पद्धतीची शेवटच्या लास्ट मोमेंटला तुम्हाला घाई व्हायची नसेल. आणि भविष्यातले जे काही पुरस्कार असतील, राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील, मेजर रिसर्च प्रोजेक्ट असतील, वेगवेगळी फंडिंग असेल, इट विल बी गो थ्रू द इम्प्लिमेंट. इम्प्लिमेंट हे रिसर्च साठी, पब्लिकेशन साठी एक मोठं महत्वाचं पोर्टल आहे. आणि भविष्यामध्ये केवळ इम्प्लिमेंटच्या इव्हॅल्युएशनवर तुमच्या अनेक गोष्टी ठरणार आहेत. त्याच्यामुळं गुगल स्कॉलर तर तुमचं असलंच पाहिजे. गुगल स्कॉलरच्या पुढे जाऊन विद्वान डेटाबेसमध्ये तुमची प्रोफाईल सगळ्या प्राध्यापकांनी, सगळ्या ग्रंथपालांनी क्रिएट केली पाहिजे. आणि मग ग्रंथपालांनी सगळ्या प्रोफाईल क्रिएट झाल्यानंतर त्याचं IRNS जी एक रिपॉझिटरी आहे की तुमच्या महाविद्यालयाचं, तुमच्या डिपार्टमेंटचं किती सायटेशन आहे, तुमच्या महाविद्यालयाचे किती सायटेशन आहेत, तुमच्या महाविद्यालयाचा H इंडेक्स काय आहे, तुमच्या महाविद्यालयाचा I10 इंडेक्स काय आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. एकदा तुम्ही ते पोर्टल ओपन केलं, क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमच्या प्राध्यापकाचं, तुमच्या डिपार्टमेंटचं, तुमच्या कॉलेजचं पाहिजे असेल तर आमच्या विद्यापीठाचं IRNS, तुम्ही IRNS SRTMU करा, तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसेल. शिवाजी विद्यापीठाचं आहे, मला वाटतं पुणे विद्यापीठाचं IRNS आहे, काही महाविद्यालयाने तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ग्रंथपालांना विनंती आहे की तुम्ही IRNS साठी जा. आणि सगळ्या प्राध्यापकांना विनंती आहे की तुमचे गुगल स्कॉलर आणि विद्वान अकाउंट आपण क्रिएट करा. याच्यावर काय डाऊट असेल तर आपण अजूनही चर्चा करूयात. चांगला विषय त्यांनी रेज केला, तुमचं अभिनंदन. कोणी केला रेज तो विषय? डॉक्टर VS मोरे सर, आमच्याच महाविद्यालयाचे केमिस्ट्रीचे HOD आहेत, ते पोस्ट डॉक आहेत. अगदी अगदी सर, अभिनंदन तुमचं, चांगला विषय रेज केला. प्रश्नही चांगले आले तर मग उत्साह, चर्चा करण्यालाही उत्साह येतो. एनी क्वेश्चन इज देअर? अजून कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकताय प्लीज. हा पठाण सर, अजून पुन्हा बोला. डू यू वांट टू आस्क एनीथिंग? Sir, if you want to open the Vidwan ID, then what are the documents are required, or what are the things which are essential for opening the Vidwan ID? Just visit Implement website. There is a portal and very simple, in simple way you can create your document. First visit that website. If any difficulty arises, you can call me. I will guide you. Okay, sir. Thank you. एनी मोर प्लीज? कोणाचा प्रश्न असेल? प्रश्न नाहीत असं समजूया. आणि पार्टिसिपेंट मध्ये जे या ठिकाणी उपस्थित आहेत, तेव्हा स्वयंस्फूर्त समोर येऊन या ठिकाणी आजच्या वन डे ऑनलाईन कॉन्फरन्स बद्दल या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करेल. पार्टिसिपंट्स प्लीज स्वयंस्फूर्तपणे आपण मनोगत व्यक्त करायचं. नमस्ते सर. नमस्कार मॅडम, बोला. सर्वप्रथम सर तुम्हाला तुमचे खूप सारे अभिनंदन आणि आभार. गेले 15 दिवस आपण वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या अभियानाअंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि प्रत्येकच महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तर तुमच्या महाविद्यालयाने हा उत्तम विषय घेऊन या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली, त्याबद्दल सर्वप्रथम खूप सारे धन्यवाद तुम्हाला. आणि आजचं लेक्चर फारच सुंदर झालेलं आहे. ॲज युज्युअल सरांचं
नेहमीच सेशन इन्फॉर्मेटिव्ह असतं. आजचंही खूप छान इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी जाता जाता जो विषय सरांनी इतका इलॅबोरेट करून सांगितला. बेसिकली आत्ता या लेवलला सरांनी सांगितल्याप्रमाणे लायब्ररी सायन्स फील्ड असेल किंवा ऑल ओव्हरच रिसर्च फील्ड या लेवलला येऊन पोहोचलेलं आहे, की जिथे विद्वान गुगल स्कॉलर आणि सायटेशन आणि या सगळ्या गोष्टींचं खूप महत्त्व लायब्ररीने जाणून घेणं गरजेचं आहे. कारण अनलेस आणि अनटिल आपण स्वतः त्या फील्डमध्ये उतरणार नाही आहोत, आपण आपल्या प्राध्यापकांना ह्या गोष्टी समजून सांगण्यामध्ये थोडं कमी पडणार आहोत. त्यामुळे सरांनी एक फार चांगल्या विषयाला हात घातला. ते फार छान वाटलं. वेगवेगळ्या दिवसांचं सरांनी सांगितलं ते बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. इतके सारे डेज आपण फॅमिली रिलेटेड इतके सारे डेज सेलिब्रेट करतो, डॉक्टर्स डे, चिल्ड्रन्स डे आणि वेगवेगळं. पण आपल्या फील्डशी रिलेटेड इतके वेगवेगळे डेज असू शकतात आणि जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वर्षभर लायब्ररीमध्ये सेलिब्रेट करू शकतो. तर ती सुद्धा एक खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट होती. आणि सगळ्यात आवडलेली कन्सेप्ट म्हणजे बुकेच्या ऐवजी बुक देण्यात यावं. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही उजाळा दिल्यामुळे पुन्हा येत्या वर्षभरात आम्ही नक्कीच असा संकल्प करू की पुस्तक कोणालाही भेटताना पुस्तक भेट द्यावं. सर ऍक्च्युली राबवतात, सरांचे फोटोज असतात बऱ्याच वेळा. सरांकडे कोणी भेटायला गेलं तर सर, सोनटक्के सर असतील किंवा कुलकर्णी सर, या दोघांचं तर मी पाहिलेलं आहे की तुम्ही लोकांना पुस्तकं भेट देऊन त्यांचं स्वागत करता, लिहिता, लोकांना वाचता करता. तर सर ग्रंथालय क्षेत्रामध्ये तुमचं असंच वेगवेगळ्या लेवलची कामं आम्हाला पाहायला मिळावीत अशी इच्छा व्यक्त करून तुम्हाला या अभियानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू. हॅलो बोला हॅलो डॉक्टर. सोनटके. बर्थडे बॉय बोला. हो थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. प्रथम सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. मित्रो, अतिशय सुंदर विषय घेऊन सरांनी हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी सर्व दोन्ही महाविद्यालयाचे मी अभिनंदन करतो. रसिका महाविद्यालय आणि अण्णासाहेब डांगे. तसेच कोलॅबोरेशनच्या माध्यमातून का होईना एक प्लॅटफॉर्म तयार करून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आणि SRT शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत आणि SRT विद्यापीठाच्या अंतर्गत आणि अमरावती विद्यापीठाचे एक्सपर्ट आणि आमच्या विद्यापीठाचे एक्सपर्ट हा जो सरांनी मेळ घडून आणलेला आहे, खरंच स्तुत्य उपक्रम आहे. खर तर यामध्ये प्रोफेसर बालाजी कांबळे सर यांनी सरांना जो सपोर्ट केला आणि शिवाजी सोनटके सरांनी जे उपक्रम राबवला, सर्वप्रथम मी कुलकर्णी सरांचं धन्यवाद का व्यक्त करतो, कारण शासनाने जो उपक्रम राबवण्यासाठी सरांनी जे उपक्रम हाती घेतला, कुलकर्णी सरांनी अतिशय आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत सर्वांना मोटिवेट करून की कुठला ना कुठला तरी उपक्रम घ्यायला पाहिजे आणि निश्चितच वाचनाची आवड निर्माण होऊन संस्कृती वाढेल आणि संकल्प या निमित्तानं होईल. कारण 1 जानेवारी आले की सर्वजण काहीतरी संकल्प करतात आणि शासनालाही असंच वाटलं असेल की खरंच महाराष्ट्रामध्ये वाचनाबद्दल काहीतरी खंत निर्माण झाली आणि रिसोर्सेस जास्त उपलब्ध झाले. मला थोडंसं म्हणायचं आहे. आदरणीय डॉक्टर माझे गुरुवर्य कुलकर्णी सर आणि वैशाली चौखंडे मॅडम आणि सर्व उपस्थित माझे सहकारी मित्र हो, आपण सर्वांनाच मोटिवेशन करत असतो की 1 तास वाचन करा, कमीत कमी वेळ काढून करा आणि दुसऱ्यांनाही सांगत असतो. आपण किती करतो हा मुद्दा आहे. परंतु ज्या महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल आणि फॅकल्टी सर याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येते की ग्रंथपाल सर्वच म्हणणार नाही, काहीच ग्रंथपाल एवढे पुढे येऊन अग्रेसिव्ह होऊन त्यांना मोटिवेट करतात आणि ते उपक्रम राबवतात. पण बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये तर फॅकल्टीला इन्व्हॉल्व करून, फॅकल्टीला ओरिएंटेशन घेऊन, फॅकल्टीला कुठेतरी त्यांना समजून सांगण्याचं काम कमी पडते सर. कारण लायब्ररियन काय करतो, आपलं वर्क काय आहे, वर्क करत असताना फॅकल्टीला सोबत घेऊन जर केलं तर निश्चितच रीडर ऑनलाईन माध्यमातून का होईना किंवा ऑफलाईन माध्यमातून का होईना तो रीड करेल सर. आणि याची कुठे ना कुठेतरी लायब्ररीनी एक पोर्टल किंवा एक ब्लॉग्स तयार करून त्या ठिकाणी ते नोंद ठेवली पाहिजे आणि वर्षाच्या शेवटी अहवालामध्ये त्याची नोंद घ्यावी अशी एक विनंती करतो. कारण काय होते, आपण फॅकल्टीला सोबत घेतच नाही. लायब्ररीचे उपक्रम, लायब्ररीचे बुक्स खरेदी, आपले उपक्रम हे घेतो, परंतु फॅकल्टीवर बरंचसं काही डिपेंड आहे. आणि आज फॅकल्टी, आपण कोणाला दोष द्यायचा नाहीये, परंतु फॅकल्टीला जर एक इन्व्हॉल्व करून जर घेतलं
तर निश्चितच याच्यामध्ये बदल होईल आणि शासनाला, आपल्या महाराष्ट्राला, इवन दो युनिव्हर्सिटीला, महाविद्यालयाला, इन्स्टिट्यूटला निश्चितच याचा फायदा होईल असं मला वाटते. कारण आपण म्हणतो ना, 1 तास आपण वाचन करावं. जेव्हा एखाद्या शेजाऱ्याला किंवा विद्यार्थ्याला किंवा प्राध्यापकाला, मित्राला सांगतो की तुम्ही कमीत कमी अर्धा तास काय वाचलास, मला उद्याला सांग एकदा थोडंसं, आणि त्याच्यावर 2 ओळी मला शेवटी का होईना, 1 महिन्याच्या शेवटी का होईना, कुठं ना कुठेतरी त्याचा रिव्ह्यू असावा आपल्या ग्रंथपालांकडे, आपल्या फॅकल्टीकडे, आपल्याकडे कुठं ना कुठेतरी याची नोंद, वेगळी रजिस्टर, वेगळी नोंदवही किंवा वेगळं पोर्टल किंवा वेगळं सॉफ्टवेअर मध्ये याची नोंद असावी, जेणेकरून याचाच फायदा आपल्याला रिव्ह्यू मध्ये घेता येईल. बाकी दैनंदिन आपण उपक्रम घेतच असतो, हेच मला सांगायचं होतं. निश्चितच मला बोलण्याची इथं संधी दिली, संचालकांचे आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही महाविद्यालयानेच नाही तर असे कोलॅबोरेशन, ज्याला आपण म्हणतो की इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून का होईना हे उपक्रम जर राबवले तर निश्चितच वाचन संस्कृती वाढू शकते, हे मी सांगू शकतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझा वाढदिवसानिमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अशोकजी कोलंबीकर सर, चांगल्या सूचना या ठिकाणी केल्या. एकच मिनिट, एक मिनिट. जी सर, कुलकर्णी सर प्लीज प्रोसीड. फक्त एक हो, उदाहरण देऊन सरांच्या याला थोडस उत्तर देतो. जी 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 2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक अकॅडमिक ऑडिट ए कमिटी आली होती आणि कोलंबीकर सरांनी मत व्यक्त केल्याबरोबर तसं त्यांनी मत व्यक्त केले की ग्रंथपालांनी वाचकांना हे केलं पाहिजे. मी त्यांना असं म्हणालो की ग्रंथपाल हे काम करतच असतात, पण हे करताना प्राध्यापकांचं सहकार्य खूप अपेक्षित आहे. आता फक्त इश्यू कसा येतोय की ग्रंथपालाने प्राध्यापकापर्यंत जायचं का प्राध्यापकांनी ग्रंथपालापर्यंत यायचं, हा कुठंतरी इश्यू कोलंबीकर सरांच्या बोलण्यात मला लक्षात आला. हे पहा, ही संस्था, कोणतीही संस्था ही आपली सगळ्यांची असते आणि त्या संस्थेतला ग्रंथालय एक घटक आहे. त्याच्यामुळं ग्रंथपालांनी वाचकापर्यंत जायला पाहिजे ही जरी गोष्ट करीत असली तरी वाचकही ग्रंथपालापर्यंत आले तिथे कुठलंही भेदभाव नसावा किंवा मतभेद नसावेत किंवा मी मोठेपणा नसावा. प्रत्येकाच्या एकमेकाच्या सहकार्यानं आपल्याला पुढे जायचं आहे. विद्यार्थी घडवायचे, ग्रंथपालही विद्यार्थी घडवण्यासाठीच काम करतात, प्राचार्य विद्यार्थी घडवण्यासाठी करतात, प्राध्यापक विद्यार्थी घडवण्यासाठीच काम करत असतात. तर याच्यामध्ये कुठंतरी असं राहू नये की ग्रंथपालांनी बोलवायला पाहिजे किंवा ग्रंथपालांनी, असं नाही, सगळ्यांनी मिळून करायचंय. कारण ग्रंथालय समितीमध्ये सुद्धा प्राध्यापकांचा सहभाग असतो, पॉलिसी मेकिंग मध्ये ते आहेत, नाही असं नाहीये. याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग उत्साहाने घ्यायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की कुठे कमी होत असतील आमचे ग्रंथपाल बांधव तर ठीक आहे, आम्ही त्याच्यात तुरंत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू, पण हा सामूहिक उपक्रम आहे. त्याच्यामुळं एक सहकार्याने एकमेकाच्या खूप काही गोष्टी चांगल्या करता येतील. आता काल मराठी भाषा संवर्धन पंधरवडा होता, त्याचं उद्घाटन दरवर्षी आम्ही लायब्ररीत घेतो. आम्ही असं म्हणत नाही की तो मराठी विभागाचा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीचं एकमेकाला सहकार्य करायचं. दुसरा एक मुद्दा आहे, बालाजी कांबळेंना यांना प्रोफेसर पद कालपुरा मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत होत आहेत, त्याचं आपण ऑनलाईन पद्धतीनं, व्हर्च्युअल पद्धतीनं त्यांचं अभिनंदन करूयात. डॉक्टर बालाजी कांबळे, आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू कुलकर्णी सर आणि कोलंबीकर सर. येस प्लीज. दोघांचे आभार. आपापले मत या ठिकाणी व्यक्त केलेत. तेव्हा बराचसा वेळ होतो आहे. आपण या वन डे नॅशनल कॉन्फरन्सचा अध्यक्षीय समारोप आपल्याला करावायचा आहे. आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांतजी जावळे सर, प्रिन्सिपल कैरसिका महाविद्यालय देवणी डिस्ट्रिक्ट लातूर, यांना विनंती करतोय, कृपया आपण या वन डे ऑनलाईन कॉन्फरन्स या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करावा. प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांतजी जावळे सर, प्लीज, ओव्हर टू यू. आवाज येतोय सर? येस सर, व्हेरी क्लिअर. Good afternoon all of you and welcome to the National Conference on Reading Habits and E-Resources. The President of our Education Institute, Shriman Honorable Mr. Govindraoji Bopnikar Sahib, President Jan Seva Shevabhavi Pratishthan Bopni, and our Secretary Honorable Sri Gajananji Bopnikar Sir, who have guided us to the conduct such programs. On this occasion, here presented as a inaugurated Honorable of Professor Dr.
Niranji Kulkarni, Principal, Anna Sahib Dange College, Hatkanangle, District Kolhapur, and also resource persons in this conference, Honorable Srimanji, Professor Dr. Vaishali Chaukande ma'am, Department of Library and Information Science, Sant Gadge Baba, Amravati University, Amravati. Another resource persons, Honorable Professor Dr. Jagdish G. Kulkarni sir, Director Knowledge Resource Center, SRT University in Nanded. National Conference organized Sri Dr. S.N. Sonteke sir, Librarian, Kai Rasika Mahavidyalaya Devani, and other organizer committee members, Sri Professor Dr. Balaji Kamble, Librarian, Anna Sahib Dange College, Hatkanangle, and all participants of this national conference of professors, teachers, students, researchers, professional bodies members, and respectively society peoples, and also welcome to this conference. It is my great pleasure to welcome you in this memorable moment of this online national e-conference occasion. I am very grateful and thankful in our educational society to give me such a special opportunity to organizing this permission. Today, I am going to talk about few words of my presidential speech. The resource person, Srimati ji, Professor Dr. Vaishali Chaugande ma'am, Professor Dr. Jagdish ji Kulkarni sir, is a very excellent demonstration of various reading habits and e-resources in our student and other society members. A reading habits is a pattern of reading that is developed through the regular practice. It can include the frequency, materials, the time and location of reading, and the overall approach to reading. There are some tips of habits. Number first, set aside time. Pick a time of day when you can dedicate to reading, like before bed or during the lunch. Second, choose your reading material. Consider your interest and hobbies when choosing what to read. Next, avoid the distraction. Try to disconnect from the internet or put your phone out of a reach. Next, find the inspiration. Follow other reader on a good read or get inspired by friends and family who like to read. Take notes. Taking a note while you read can help you engage with the materials. Reading habits can help you to increase your knowledge and strengthen your interest in the reading. They can also help you stay engaged with literature and connected to the reading community. Reading habits for the student. Reading habit are the pattern and practice that student have when it come to reading, such as how much, how often, when, and what they read. Reading habits can include frequency of often student read, material, what a student read, such a book, articles, or electronic materials. Times, when a student read, then location, where is student read, approach, how a student approach reading. Reading habit can help student develop their mind, improve their communications skill, enhance their the creative abilities. Here as a some tips of help student develop the good reading habits. Make it a routine. Start small by setting aside few minutes each day to read. Find interesting topic, pick a something that capture your attention and motivate you to read. Join a group. Reading group provide an opportunity to discuss book and connect with like-minded peoples. Eliminate distractions.
Choose a quick space where you can read without interruption. Make it fun. Set up a reading challenge or create a reading list with friends. Build a library. Build a home library that reflect the child interest. Read in the front of, then read in front of your child to encourage them to read. Take a trips to the library. Take trips to the library to increase the reading. Reading habits important. Habits of highly effective people's program can help our company achieve the sustained superior result by focusing on making individuals and leaders more effective. It helps us become a better person in life. It also helps in developing a fresh viewpoint of life. The more we read, the more we fall in love with reading. It helps to develop vocabulary and language ability. 5 poor reading habits. Reading one words at a time. Second, reading everything at the some space. Next, vocabularization, sub-vocabularization. Next, regression and general reading. Information overloading and lack of preparation, poor choice of reading environments, and loss of attention and usual issues. I suggest that the best of 10 benefits of reading: mental stimulation, stress reduction, knowledge, vocabulary expansion, memory improvements, stronger analytical thinking skills, and improved focus and concentration, etc. etc. And e-resources means the electronic resources are material in digital format accessible electronically. The term e-resource cover a range of publishing tools such as online public access catalogs, OPAC, online database, e-journals, e-books, internet resources, print on demand, CD, ROM, ROMs, emails publishing, wireless publishing, electronic link, web publishing, among others. Benefit of the e-resources: access the material anytime, anywhere, easy to use, and additional e-journals, link facility, fast and quick access of the desired information, access of material with multimedia, video, animation, sound, graphical, form, etc. and etc. Time saving the cheaper than print materials. Role of e-resources: can you the quickly and simply assess and retrieve the your increased volume of information held in global, national, or local database, even from remote location. Advantage of e-resources. Advantages of e-resources include time saving, cheaper than print material, multi-access, help to reduce the burden of staffs and reduce the storage space. Disadvantages of e-resources: they can be difficult to extract and transport, they can be expensive to the mine and drill, or for the sometimes they can cause environmental damages. Significance of e-resources: e-resources are significant. They offer many benefits, including such as cost, space, timelines, interaction, search, multimedia, etc. E-resource may be accessed from the anywhere, anytimes, as per the conventions of the users. The users may search a large number of resources in one go through a single search interface. E-resources also providing uses statistics which help the finding out of the uses of the product. Overall, I hope that this conference is meaningful
fruitful deliberation will be the highly useful to the participant, student, researchers, professors, teachers, and society peoples. I also thankful and welcome to all participants in this conference. Thanking you. Jai Hind, Jai Bharat. थँक यू व्हेरी मच प्रोफेसर डॉक्टर चंद्रकांतजी जावळे सरांनी या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण या वन डे ऑनलाईन कॉन्फरन्सचं अध्यक्षीय समारोप केलेला आहे. आपणास काही मार्गदर्शनही केलेलं आहे. तेव्हा आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रकांतजी जावळे सरांचं मी आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आणि फॉर्मली वोट ऑफ थँक्स साठी आय वुड लाईक टू इन्व्हाइट प्रोफेसर डॉक्टर बालाजी कांबळे सर to express vote of thanks, please. Over to you, Dr. Balaji Kamble, sir. येस, सर्वांना हो हो सर्वांना या ठिकाणी विनंती आहे उपस्थितांनी फीडबॅक फॉर्म या ठिकाणी मेसेज मध्ये टाकलेला आहे. कृपया तो फीडबॅक फॉर्म भरावा. आपण सर्वांनाच सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा विनंती. आणि या वन डे ऑनलाईन कॉन्फरन्ससाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सर्वांचे मी पुनश्च एकदा दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने आभार मानतोय. विशेषतः दोन्ही रिसोर्स पर्सन ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर वैशाली चौखंडे मॅम, ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर कुलकर्णी सर, प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी सर, प्राचार्य डॉक्टर जावळे सर, त्यानंतर एक्स बीओएस चेअरमन डॉक्टर अशोकजी कोलंबीकर सर, डॉक्टर विष्णू पवार सर, सिनेट मेंबर स्वामी रामातीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, आमचे ज्येष्ठ प्रोफेशनल या ठिकाणी उपस्थित आहेत, प्राध्यापक डॉक्टर सत्यनारायणजी जाधव साहेब. असे बरेचसे सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाहीये. पण आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ज्यांच्यासाठी हा उपक्रम आपण राबवत आहोत
ते म्हणजे वाचक, रीडर, प्राध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सर्वांसाठी हा, वाचकांसाठी, रीडरसाठी हा कार्यक्रम आहे. तेव्हा या ठिकाणी उपस्थित सर्वच शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि वाचक प्रेमी या सर्वांचे पुनश्च एकदा, आणि दोन्ही आताच बालाजी सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रीतम मॅडम आणि अशोक कोलंबीकर सरांनी त्यांचे मनोगत या ठिकाणी इन गुड वर्ड्स मध्ये मांडलेले आहेत, तेव्हा त्या दोघांचे आभार. आणि अजून कोणाचे नाव भरपूर लोकांचे राहिलेले आहेत, सगळेच माझ्यासाठी आदरणीय आहेत. तेव्हा सर्वांचेच मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय आणि पुनश्च एकदा विनंती करतोय, कृपया आपण फीडबॅक फॉर्म भरावा, म्हणजे जेणेकरून आम्हाला ती सर्टिफिकेट पाठवता येईल. बालाजीराव, डॉक्टर बालाजी कांबळे सर, कन्क्लूड करू ना? येस, पुनश्च एकदा आभार मानतोय, फीडबॅक फॉर्म भरण्याची विनंती करतोय. विल स्टॉप हिअर, लीव द मीटिंग. थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.